सगळ्यांचं आपल्या आजच्या सत्रामध्ये खूप स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं. आपल्या 14व्या आठवडा आज आपण संपवत आहोत धडा वाचन. त्यासाठी आपण सगळेजण आपल्या हृदयातून आपले प्रिय लाडके श्री अवतार बाबाजी यांचं स्मरण करू, त्यांना वंदन करू. ब्रह्मर्षी पितामह पत्रीजी यांना नमन करत, आपल्या सगळ्यांचं उच्च स्वला नमन करत, या पृथ्वी मातेला वंदन करत आणि आपल्या सगळ्यांच्या या प्रवासाला नमन करत. आपल्या हृदयामध्ये खूप कृतज्ञता आणि प्रेम की आपण सगळेजण या वेळेमध्ये आहोत. एका मोठ्या परिवर्तनाचा आपण भाग आहोत. आपणच ते परिवर्तन घडवून आणत आहोत. आणि सोबतच एक सुंदर प्रवास आपण सगळे मिळून करतोय. एक नव्याने आपलं आयुष्य स्वतः निर्माण करताना आपण अनुभव घेतोय. या सगळ्यासाठी आपण स्वतःचे आभार मानू. स्वतःला खूप प्रेम आणि प्रकाशामध्ये आपल्या हृदयामध्ये आपल्या श्वासांना फील करत आणि एक संकल्प घेऊ. आपली आभा स्वच्छ करू, बंद करू. डोळे मिटू. आपण सगळेजण आपल्या हृदयात दीर्घ श्वास घे. तोंडावाटे आपल्या श्वासांना सोडू. पुन्हा नाकानी असा एक श्वास आपल्या आत जातो. आपल्या छातीमध्ये अनुभव करा एक श्वास गेलेला आणि तोंडाने तो बाहेर पडतो. मी माझ्या ईश्वरासोबत एक आहे. माझा ईश्वर प्रेम, प्रकाश, आनंद, करुणा, समाधान आहे. म्हणून मी सुद्धा प्रेम, प्रकाश, आनंद, करुणा, समाधान आहे. माझा ईश्वर सर्वज्ञ बुद्धिमत्ता आहे आणि जे काही पाहिजे ते आपल्या विचाराने निर्माण करणार आहे. मी सुद्धा सर्वज्ञ बुद्धिमत्ता आहे आणि मला जे पाहिजे तसं वास्तव घडवण्याची ताकद माझ्या विचारात आहे. मी प्रत्येक क्षणाला परिपूर्ण आहे. आत्ताही आणि पुढेही असेल. माझे विचार माझं वास्तव घडवतात. हे सत्य आता मला समजलं. ज्या लोकांनी मला दुखावलं किंवा मला त्रास दिला, असं मला वाटत आहे. खरं तर ती लोकं माझ्या म्हणण्यानुसारच त्या गोष्टी करत आहेत हे मला समजलं. कारण माझ्या अनुमतीशिवाय मला कोणीही त्रास देऊ शकत नाही हे मला समजलं. आणि त्यामुळं त्या सगळ्यांना मी आत्ता या क्षणाला हे सत्य समजून की मीच त्यांना हे करायला सांगितलं होतं. अशा सगळ्यांना डोळ्यापुढे आणत जे काही उच्च स्व मला दाखवतो, त्या सगळ्या लोकांना माझ्या हृदयातून क्षमा करते. त्यांना खूप प्रेम पाठवते. कारण क्षमा करण्यासारखं त्यांनी काही केलंच नाहीये. ते तर तेच वागतायत जे त्यांना मी करायला सांगितलंय. ते कधीही माझं संपूर्ण स्वरूप खंडित करू शकत नाहीत. ते मला दुखवू शकत नाहीत. माझ्या अनुमतीशिवाय, परवानगीशिवाय. हे सत्य मला समजलंय. म्हणून माझ्या हृदयातून मी त्यांना प्रेम पाठवते.
माझ्या आभा मंडळामध्ये आलेल्या सर्व अनिमंत्रित प्रभावांना मी प्रेम आणि प्रकाश देते. तुम्ही सगळे अनिमंत्रित प्रभाव जे न बोलवता माझ्या आभा मंडळामध्ये आला आहात, तुम्ही सगळेजण ईश्वराच्या प्रतिमेत बनला आहात. मला आता भीती वाटत नाही. तुम्ही स्वस्थ आहात, निरोगी आहात आणि अजूनही तुम्ही प्रेम आणि प्रकाशच आहात आत्ताही. तुमच्याकडे जाण्यासाठी एक आदर्श स्थान आहे. तुम्ही शांतपणे तुमच्या त्या आदर्शस्थानी निघून जा. मी तुम्हाला प्रेम आणि प्रकाश देते. माझ्या उच्च स्वला मी आग्रह करते, की ह्या सगळ्यांना त्यांच्या आदर्शस्थानी घेऊन जा. आणि माझे आभा माझ्या उच्च स्वला सोडून बाकी सगळ्यांसाठी मी बंद करते. बंद करते. माझ्या आजूबाजूच्या सगळ्या विचारांना मी प्रेम पाठवते. माझ्या हृदयातून संपूर्ण सृष्टीला, पावसाच्या एक-एक थेंबाला, पृथ्वी मातेला, जी सृष्टी माझ्या बाहेर आहे, त्या संपूर्ण सृष्टीला मी प्रेम आणि प्रकाश पाठवते. आणि माझी आतमधली सृष्टी सुद्धा तिलाही मी प्रेम पाठवते. एक दीर्घ श्वास घेत हळूवारपणे आपले डोळे उघडा. काल जे आपल्यासोबत नव्हते सत्रामध्ये, त्यांच्यापैकी काही जण मला विचारत होते, की "काय शेअर केलंय तुम्ही काल?" जे आम्हाला ऐकायला नाही मिळालं. तर ते ऐकायला मिळू नये म्हणूनच शेअर केलं होतं. असं मी त्यांना सांगितलं. पण हरकत नाही. मी काल हेच सांगितलं, की मी सुद्धा तुमच्याप्रमाणेच एक जर्नी कंप्लीट करून आली आहे माझ्या आयुष्यातलं एक सायकल म्हणू शकतो. अ, असे अनेक प्रसंग मी पण अनुभवलेत. बऱ्याचदा चॅलेंजिंग निर्णय सुद्धा घेतलेत. एका दिवसामध्ये जॉब रिझाइन टाकून अ, मला ते करायचं नाहीये म्हणून. म्हणजे आतून जे आपण म्हणतो ना, की काही कमी वाटतं, कमी वाटतं. तर हेच कमी वाटतं, की रोजची जी 9 ते 5 चा जॉब आहे, सगळं व्यवस्थित असताना अचानक ती आतून फीलिंग येणं आणि त्यामुळे मी तो जॉब सोडणं आणि हे सगळं मी काल शेअर केलं. म्हणजे की असे निर्णय आपण घ्यावे लागतात आपल्याला जेव्हा आतून आवाज येतो. कारण जरी ते प्रॅक्टिकल वाटलं नाही आत्ताच्या जगाप्रमाणे, की हे योग्य नाहीये म्हणजे जॉब सोडणं अचानकच असं वगैरे. पण निर्णय असे आपण घेतो तसंच मी केलं. सगळं व्यवस्थित असताना नको असताना तर सगळे सोडतात. पण जेव्हा सगळं चांगलं असतं, त्यावेळी सोडण्यासाठी पण खूप मोठं एक स्वतःलाच फेस करावं लागतं. दुसऱ्यांना नाही. स्वतःच्याच आतमध्ये जे विचारांचे युद्ध असतं ना, ते आपण फेस करतो अशा सिच्युएशनमध्ये. तर तेच मी काल अनुभव सांगितले आणि काही जणांना ते समजलं होतं ना, ते विचारत होते म्हणून सांगते, की मी पण तो एक जर्नी पूर्ण करून आले आणि हे सांगायचा हेतू हेच होता, की अ, तेव्हा मी हे निर्णय घेताना जरी ते डिफिकल्ट वाटले मला, तर मी कुणाला ते विचारले नव्हते. आतून जो आवाज येतोय त्याप्रमाणे गेले. तर कधी-कधी अंतरात्मा जे सांगतो ना, ते तुम्ही फॉलो करा. त्यासाठी तुम्ही मला विचारायला किंवा दुसऱ्या कुणाला विचारायला अशी गरज नाही. कारण मी पण तुमच्यासारखी सर्वसामान्य एक अशी जर्नी जिचं सुरू आहे तशीच आहे. तर मी कुणी स्पेशल नाहीये किंवा मला काही असे हे नाहीयेत, की मला कळतं किंवा असं नाहीये. तुम्ही जरूर असा एक जसं युनिफाईड सारखा जो कोर्स आहे आपण करतो, त्याबद्दल तुम्ही जरूर मला विचारा किती पण वेळा नाही कळलं. पण आयुष्यातले तुमचे निर्णय घेताना मी फार काही मदत करू शकत नाही. तर असेच 2 मास्टर्स होते, ज्यांना मी फार तर फार त्यांना एक सांगू शकते, की तुम्ही असा कोर्स करा, ज्याच्यामध्ये तुम्ही अंतरात्म्याशी जोडले जाल आणि त्याचे अनुभव चांगले आहेत निर्णय घेताना. पण लग्नासारखे निर्णय किंवा अजून खूप महत्त्वाच्या निर्णयावेळी मी काय मदत करावी, काय सांगावं हे मला कळत नाही नेमकं आणि ह्यावरून तो विषय निघाला. काल अशाच एका मास्टरचा आम्हाला मेसेज आले होते.
आणि त्यांना मी तेच म्हणत होते, की ज्या स्थळाविषयी तुम्ही बोलत आहात वगैरे, तर त्यांना मी तर भेटलेली नाहीये. कसं आहे? काय? त्यामुळे हे असे निर्णय आहेत, की आपण त्या माणसाची पारख करून आपल्याला काय अपेक्षा आहेत आणि तो समोरून येणारं आपलं जे आहे म्हणजे मुलगी असेल, मुलगा असेल, तर त्याबद्दल आपणच व्यवस्थित विचार करून निर्णय घेतला तर ते सोपं जातं. कारण मी कुणाला जज कशी करू जर मी त्या माणसाला समोरून भेटले नाहीये तर. तर त्यावरून हे सुरू झालं होतं. म्हणजे मला असं सगळ्यांनाच सांगावसं वाटलं, की आपण जसे तुम्ही आहात तशीच मी आहे. तर मी केवळ ह्या युनिफाईडमधून एक म्हणतो ना, आत्म्याशी जोडून कसे निर्णय घेता येतील मला व्यवस्थित, तो प्रयत्न मी माझ्या आयुष्यात अजूनही सुरू आहे. मी परफेक्ट नाहीच आहे अजून पण, की मला आता असं झालं, की मला समजतं असं नाहीच आहे. आपली ऑनगोइंग प्रोसेस आहे. रोज आपल्याला निर्णय घ्यावे लागतात, छोटे-मोठे का असेना. अगदी उठल्यापासून स्वयंपाकापासून पण आपण असे निर्णय घेत असतो. दिवसभर आपण त्याच्यामध्येच असतो. पण हेच आपलं शहाणपण आहे, की जे काही आपण शिकलोय. कारण इथं कुणीच कमी नाहीये. आपण जरी ह्या प्रवासामध्ये नवीन असा किंवा जुने असा, अनुभव तर सगळेजण घेतोय आपल्या आपल्या परीने, चांगले वाईट. आणि ह्या अनुभवातनंच आपण शिकतो म्हणतो ना. फक्त एवढंच आहे की कधी-कधी अनुभवांमधून अ, शहाणपण येतच असं नाहीये. आपण पुन्हा-पुन्हा त्या चुका पण करतो. म्हणून तेवढ्यासाठीच आत्मज्ञान महत्वाचं आहे, की जेव्हा आपण हे आत्मज्ञान घेतो, खूप नॉलेज आपल्याला घ्यायचं नाहीये. खूप हे माहिती मला गीतेचे हे अध्याय पाठ आहेत, ते अध्याय. पण त्याचा माझ्या रोजच्या आयुष्यात काही वापर होत नसेल, तर मग त्याला अर्थ नाहीये. म्हणून असा एक प्रॅक्टिकल कोर्स तुम्ही जसा युनिफाईड सारखा किंवा अजून अनेक मार्ग आहेत, की जिथं मी माझ्या ज्ञानाला माझ्या आयुष्यात वापर करू शकते. नाहीतर आपण इतकं ज्ञान घेतोय 10 ठिकाणी हे ऐकतो, ते ऐकतो. पण उठल्यापासून आपण स्ट्रगल करतोय. आपला रात्र होईपर्यंत. तर हे मग उपयोगाचं नाहीये आणि म्हणून मी त्यांना पण म्हटलं, त्याच गोष्टी मी काल सांगितल्या, की मी पण असे काही निर्णय घेतले जे प्रॅक्टिकल नाहीयेत लोकांच्या दृष्टीने. असं असं होऊ शकतं ना, मला तसं आलं आणि मलाही ते दुःख झालं ते करत असताना असं मी सांगत होते. पण ते केलं कारण कुठेतरी एक आतमध्ये एक कॉलिंग होतं, की हे आता आपल्याला हे सुरू करायचंय किंवा असं काही ध्यान वगैरे घ्यायचंय म्हणून. तो एक मार्ग आपण निवडू शकतो आपल्या आपल्या इच्छेनुसार. अं, त्यानंतर अजून एक तुम्हाला सांगते, की असेच एक मास्टर आहेत आपल्या एक मॅडम. त्या 4 वर्ष झालं ध्यानात आहेत. तर त्यांचा पण मला आता फोन करून मला सांगत होत्या, की त्यांच्या घरातले आणि त्यांचे कुणाचे तरी असे संबंध असे आहेत. त्या पण मला तेच विचारत होत्या. तर मला सारखं-सारखं जाणवते, की 4-5 वर्ष ध्यान करतोय आपण, पण अजून आपण निर्णय नाही घेऊ शकत आहे. तर ही साधना आपण ह्याला म्हणू शकत नाही. साधना म्हणजे केवळ तुम्ही ध्यान करताय, पण निर्णय घेताना अजूनही आपण अडतोय. त्यांना कुठे जज करत नाहीये, कारण मी पण ह्या परिस्थितीतनं गेलीये एकेकाळी. पण मला असं वाटतं, की जेव्हा आपल्याला असा मार्ग मिळतो ना, तो ह्याच्यासाठीच आहे, की आपण किती वेळ ध्यानाला बसतो, 1-1 तास ध्यान करतो, 2-2 तास ध्यान करतो. पण उठल्यापासून जर आपल्याला खूप प्रॉब्लेम्स असतील ना, तर मग कुठेतरी विचारांवर काम करणं, समजून घेणं या गोष्टी, की आत्मज्ञान. कारण समोरच्याला मी जे आज मेसेज टाकला तोच होता. त्या ताईंशी बोलताना पण त्यांचं केवळ ऐकून घेण्याव्यतिरिक्त माझ्याकडे काही नव्हतं. म्हणजे काय अपेक्षा आहेत, मी काय त्यांच्यामध्ये सल्ला द्यावा, त्यांच्या घरातल्या गोष्टींमध्ये, भांडणांमध्ये अ, त्यांना निर्णय घ्यायचा होता काहीतरी आणि त्यासाठी त्या मला विचारत होत्या. बट टॅरोमधून मी मदत करू शकते. पण टॅरो हेच पुन्हा सांगेन ना, जे काल सांगितलं, की टॅरो कार्ड्स किंवा तुमची कुंडली रीडिंग हे तुमच्यापेक्षा मोठं नाहीये. हे तुम्हाला एक शक्यता दाखवतं, पण शेवटी आपल्या विचारांवर आहे. तर ही साधनं आहेत केवळ आपल्याला थोडी मदत करतात. पण मुळात काय आहे, आपलाच विचार, आपले इंट्युशन, आपली सतसत विवेक बुद्धी ज्याला म्हणतो आपण. तर ते असं कन्फ्युजन होतं, मला मान्य आहे. पण ह्यासाठीच तर आपण युनिफाईडची मदत घेतोय. ध्यानातून ज्ञान, स्वाध्याय हे जे करतोय कशासाठी आहे? तर मला वाईट वाटतं जेव्हा मी असं कोणाला असं म्हणते, की मी काय मदत करू शकत नाही. कारण ते सत्य असतं. मी त्यामध्ये काय सांगणार घरच्या तुमच्या प्रॉब्लेम्समध्ये. मी एवढंच सांगेन, की ध्यान करत राहा, युनिफाईड करत राहा. इतकंच तर फार मी एक एक असा सल्ला देऊ शकते, की तुम्ही लिहून काढा. ह्याच गोष्टी मी सांगू शकते. तर तर प्लीज हे सगळेजण समजून घ्या, की नक्कीच मी इथं आहे सोबत. आपण सगळं कुटुंब आहे आपलं. पण अगदी वैयक्तिक गोष्टींमध्ये मी काय मदत करावी मला माहीत नाही. माझ्याकडून जितकं एक प्रयत्न करते, की आपल्याच कुटुंबातली लोकं आहेत, कुठेतरी अडलेली असतात, म्हणून त्यांना सांगण्याचा. पण युनिफाईड कोर्स करत असल्यावर ना, आपण स्वतःवर जेव्हा काम सुरू करतो, तेव्हा हळू या प्रॉब्लेम्सला आपण सॉल्व्ह करायला शिकतो. आणि ते शिकलंच पाहिजे हाच त्याचा हेतू आहे. नाहीतर हे शिकून सुद्धा आपण जर परत कुणाला तरी विचारायला जातोय
दुसऱ्या कुणाला तरी आपले प्रॉब्लेम्स विचारायला जातोय. तर ह्याबद्दल थोडं सगळेजण खोलवर विचार करा. काल मी हे रेकॉर्ड केलं नव्हतं, पण आज करतीये कारण मला ते दिसतंय, की बऱ्याच जणांच्या डोक्यात ते आहेत सगळ्या गोष्टी आणि त्यांना फायदा त्यांनी करून घ्यावा ही माझी तळमळ आहे, बाकी काही नाही. की त्यांनी शिकावं आणि स्वतः आपल्या आयुष्यातल्या प्रॉब्लेम्सबद्दल निर्णय घ्यायला सुरू करावेत या गोष्टींवरून. जिथे तुम्हाला अगदीच मार्ग नाही सापडत आहे अगदीच, तर अशा वेळी तुम्ही लोकांना विचारू शकता, जे कोणी असे असेल. पण ते किती दिवस ना डिपेंडन्सी आपली. म्हणूनच सुरुवातीला मी म्हणलं, की आपल्याला आता सगळ्यात महत्त्वाचं काम करायचंय ध्यान आणि ह्या सगळ्या ज्ञानातनं, की आपण स्वतःबद्दल पूर्ण अवेकन म्हणजे पूर्ण जागे व्हायचं, अवेअरनेसमध्ये यायचं. आपल्या स्वतःबद्दल ज्ञान आपण घ्यायचं, की आपण दुसऱ्या कुणाला विचारायची गरज नाही वाटली पाहिजे आपल्याला, की "मी काय करू सांग?" "मी काय करू सांग?" हे सांगणारे ते कसं सांगणार त्या समोरचा माणूस तुम्हाला? तर हे काल नव्हतं बोलायचं, पण आज पुन्हा अशांचाच एक फोन आला आणि ते बऱ्याच वेळ म्हणजे अर्धा तास मी त्यांना तेच समजून सांगत होते, की तुम्ही स्वतःवर लक्ष द्या. तुम्ही समोरच्याला नाही बदलू शकत. आणि खास करून त्या ताई त्यांच्या स्वतःच्या आईबद्दल सांगत होत्या. आता अशा वेळी मी कसं काय बोलू सांगा? ना त्यांची आई मला माहिती आहे, ना त्या ताई मला माहिती आहे. दोघींबद्दल मला काहीच कल्पना नाहीये कोण आहेत काय? त्यांच्या आईला मी कशी काय जज करू? की तुमची आई चुकली, तुमचं बरोबर आहे, असं त्यांना ऐकायचं होतं का? त्यामुळं ह्या गोष्टी ना मला असं वाटतं बरं झालं मी आज हे बोलतीये. हे ऐकल्यावर मला वाईट वाटलं, की 4-5 वर्ष ध्यान करून सुद्धा अजून मनामध्ये सगळ्या गोष्टी आहेत. तर जसं त्या दिवशी मी स्नेहाला म्हणत होते, की तू 2-3 वर्ष काहीतरी ती ध्यान करत होती. तर अशी लोकं 6-6 वर्ष, एवढे वर्ष ध्यान करून पण आपले प्रॉब्लेम आपल्या घरातल्या लोकांना आपण नाही बदलू शकत किंवा कुणालाच नाही बदलू शकत. हे सत्य लवकर समजून घेतलेलं बरं आहे. त्यासाठी मी युनिफाईडची मदत घ्या. स्वतःवर काम करा. सत्य बोलायला लागा त्यात दिलेलं. त्याच्याने काही फरक पडतो का बघा आपल्या वातावरणामध्ये. तर तो फरक तुम्हाला जाणवेल. हे एकच मी सांगू शकते सगळ्यांना. त्यामुळे तुमच्या सगळ्यांना ही मी एक विनंती करते, की माझ्याकडं किंवा दुसऱ्या कोणाकडे जाण्यापेक्षा ना, स्वतःवर काम करा. हळू-हळू आपल्या सगळ्या प्रॉब्लेम्सवर उत्तरं मिळत जातील. एवढंच मी सांगू शकते. शेवटी मला त्यांचा फोन ठेवून द्यावा लागला. त्यांना सांगावं लागलं, की "ताई मी काहीच मदत नाही करू शकत आहे. ना मी तुम्हाला ओळखते, ना तुम्ही तुमच्या आईला ओळखते. तुम्ही जे मला सांगताय त्याच्यावरून मी फक्त त्यांच्या आईबद्दल ऐकून मी काय निर्णय देणार आणि मी मी कोण आहे निर्णय देणारी या गोष्टीवर? मी कोण आहे जज करणारी? मी थोडीच न्यायाधीश आहे, की तुम्ही चुकलात, तुमच्या आई बरोबर हे सांगणारी. मला सांगा." तर गाईडन्स पण असा विचारावा, की समोरच्याला त्याच्यावर सांगता यावं. अशा पद्धतीने आपण त्या गोष्टी घरातल्या पण असं मला वाटलं, की तुमच्या ना घरातली लोकं मला माहिती आहेत ना तुम्ही माहिती आहे. तर ध्यान आणि हे ज्ञान जे घेतोय ना त्याचा फायदा आपण स्वतःचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी करा. हे एवढं करून सुद्धा जर आपण दुसऱ्या कोणाला विचारत असू, तर आपण वेळ घालवतोय स्वतःच आपण. खूप वेळ घालवतोय. असं वाटतंय मला, की कुणी कुणावर डिपेंड राहू नये या जगामध्ये. आपल्या हृदयात सगळं दिलेलं आहे. आपल्याला शहाणपण सगळं हृदयातनं येतं आपल्या. आपण शिकतोय. एवढं मोठं बाबाजी सांगतायत, की तुमच्या हृदयात तुम्ही सर्वज्ञ बुद्धिमत्ता आहे, सर्वज्ञ बुद्धिमत्ता आहे. एवढ्या महान कॉम्प्युटरला आपण सगळे जोडलेलो आहे. की मी कुणी दुसरी हे नाहीये आणि तुम्ही कोणी दुसरे नाहीत. आपण सगळे एकच बुद्धी आणि घेऊन आलेलो. फक्त त्याला काम करणं, विचारणं हृदयात जाऊन, ध्यान करणं आणि अगदीच काही अशी वेळ आली, की बाबा आता मला हे असं आहे. पण फॅमिली प्रॉब्लेम्स, की हे तसे वागतायत त्याच्यावर मी काय करू? पण अगदीच तुम्हाला असं वाटतं, की हां, मी या निर्णयावर येऊन थांबली आता. पण मला इथं थोडंसं कन्फ्युजन आहे. तिथं मी जरूर टॅरोनी मदत करू शकते किंवा अजून काही तुम्हाला त्याच्यातनं सांगू शकते. पण घरच्यांचे प्रॉब्लेम मी नाही सॉल्व्ह करू शकत. आहे ना? तर त्यामुळं थोडं ह्या गोष्टी लक्षात घ्या. हेच काल आपण बोललो होतो. आज परत ती गोष्ट घडली पुन्हा एकदा म्हणून मग मला तुम्हाला सांगावं लागलं. तर आपण सगळेजण ना सनशाईन बिफोर द डॉनचं पुस्तक सुरू करा वाचायला. त्याचा जो हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये दिलाय, मराठीमध्ये नाहीये. पण 2-2 पानं जरी तुम्ही वाचली ना त्या पुस्तकाची रोज, तरी तुम्हाला मजा येईल. छान पुस्तक आहे. आज मला ते वाटलं सगळ्यांबरोबर शेअर करावं. कारण उद्या आपण पहिला चॅप्टर त्याच्यातला घेतोय पी-एन-सी महाराष्ट्रावर. पण तुम्ही पण जरी ते ऐकलं ना, तर तुम्ही स्वतः वाचा. की ते स्वाध्याय ऐकल्यानंतर तुम्ही 2 पानं वाचली, थोडा वेळ जेवढं तुम्हाला जमेल तेवढं. की ती कसं-कसं त्यांचं ते वर्णन जे दिलेलं ना, ते आम्ही सगळं नाही सांगू शकत उद्या, कारण आपला लिमिटेड वेळ असतो. पण तुम्ही ते वाचलात ना, की कसे ते सगळे भेटले, कसा तो अंटारस नावाचा तारा असतो वगैरे. तर
आता मी थोडं तेच अभ्यास करत होते, वाचत होते की काय. म्हणून मला वाटलं की सगळ्यांना सांगावं हे, की तुम्ही पण ते वाचा आणि थोडं ज्ञान घ्या त्याच्यामध्ये, की आपल्याकडे कशी शक्ती आहे विचारांची. आपण जे पाहिजे ते कसं निर्माण करू शकतो. आणि हा अजिबातच योगायोग नाहीये, की ते पुस्तक बरोबर युनिफाईड चालू असतानाच यावं. कारण युनिफाईडमध्ये पण आपण तेच शिकतोय ना, की आपल्या विचारातून आपण पाहिजे ते निर्माण करू शकतो. आपल्याला जशी पाहिजेत लोकं माझ्याबरोबर कोण राहावं, माझी रिॲलिटी कशी असावी, माझं घर कसं असावं, ह्या सगळ्या गोष्टी आपण क्रिएट करू शकतो आपल्या विचारांनी. तर हे सगळं आपण शिकतोय. मग एवढं जर आपल्याला दिलेलं आहे, कारण त्याच्यामध्ये मी उद्या तुम्ही ऐकालच, पण त्याच्यामध्ये एक जे 12वा आयाम दिलाय ना, 12वा आयाम ज्याचं नाव लायरन म्हणून असतं ते. तर ही 5व्या डायमेन्शन मधली जी असते असन्या म्हणून, ती सिरियन म्हणून त्या ताऱ्यांच्या समूहामध्ये राहत असते. आणि ती जेव्हा त्या 12व्या त्या ग्रहावर जाते, 12व्या आयामातल्या त्या ताऱ्यावर, तेव्हा तिला माहीत नसतं, की तिथं कसं एक जरी विचार बाहेर पडला, की त्या विचाराने काहीतरी तयार होत असतं. आणि तिला हे आयडिया नसते, की 12वं डायमेन्शन किती सुंदर आहे आणि काय त्याचं ते वर्णन केलंय त्याच्यामध्ये. ती बसलेली असती आणि ती तेवढ्यात म्हणती ना मला काहीतरी तिचं काहीतरी एक सीन मला आठवते, की ती म्हणती बहुतेक मला पाठ दुखती का असं काहीतरी असं तिला वाटतं, की कुणीतरी यावं आणि माझी पाठ दाबून द्यावं असं काहीतरी आहे त्याच्यात लिहिलेलं मला एक्झॅक्ट नाही. खरंच लगेच ते येतं आणि तिला असं फील होतं ते सगळं. म्हणजे लगेच तिने विचार बाहेर टाकले, की तो लगेच मॅनिफेस्ट होतो त्या आयामामध्ये. आणि जसे-जसे आपण खाली येतो 12व्या पासून 10वा, 9वा असं करत-करत जसे आपण 5, 3 आणि तिसरा म्हणजे आपलं डायमेन्शन तोपर्यंत ही जी शक्ती आहे ना, इन्स्टंट मॅनिफेस्टेशन, की असा विचार पडला की लगेच प्रकट. ते दाखवतात ना जादू. की असं डोळे बंद केले, मला इथे लाडू दिसू देत, की ते लाडूचं ताट आलेलं. ती जी जादू आहे ना, ती इथं होत नाही. कारण आपण जे आहोत ते जास्त घनतेमध्ये, जास्त हाय डेन्सिटी अशा वातावरणात आपण राहतो. म्हणून असं म्हणतात, की इथं मॅनिफेस्टेशनला वेळ लागतो. आणि जसे-जसे आपण वरच्या आयामात जातो, तसं-तसं आपलं पटपट विचारांनी उत्पत्ती व्हायला लागते. आणि वरचे आयाम म्हणजे काय? थोडक्यात आपल्या आपल्या विचारांची शुद्धी. आपण जितके डिव्हाइन होत जातो, प्युअर अंतःकरणाचे होत जातो, त्यांची इच्छाशक्ती वाढते बघा. इच्छाशक्ती म्हणजे त्यांची संकल्पशक्तीमध्ये ताकद येते. त्यांचा ऑरा ब्राईट होतो आणि ती लोकं विचार केली, की लगेच घडायला लागतात. म्हणजे ह्याचा अर्थ काय, की तुम्ही हलके-हलके होत जाता बाकीच्या गोष्टी काढून आणि तुम्ही केवळ प्रेमामध्ये आणि प्रकाशामध्ये येताय. समजतंय? म्हणून मी लिहिलं होतं, की हा योगायोग नाहीये, की आपण युनिफाईड शिकतो या काळात. आणि जे शैलेशजी म्हणत होते ना, ते हेच होतं, की 5 वर्षातलं जे आहे ते हेच आहे. फक्त कनेक्शन सांगते तुम्हाला म्हणून ते पुस्तक वाचा युनिफाईडच्या वेळेस, की तुम्ही म्हणाल आता काय-काय वाचावं आम्ही? हे पण आहे, यू कॅन पण खरंच सनशाईनचं वाचा, तर थोडं-थोडं का होईना. कारण ह्याच्यामध्ये ना खूप छान सांगितलंय, की कसे आपण आपल्या विचारांनी निर्माण करतो, कसा मनुष्य तयार केला गेला आणि ते आपण जे जादू वगैरे बघितल्यात, ते ह्याच आहेत, की विचारातूनच ते सगळे आपले ऋषी असतील, देवी-देवता सगळे विचारातनं प्रकट करायचे. कारण ती उच्च आयामाला होते आणि आयाम म्हणजेच थोडक्यात सांगायचं तर तुम्ही जितके प्रेमात येता, सगळ्यात बदल करुणा, प्रेम फील करायला लागतात. वननेस फील करायला लागतात. एकमेकातला भेद विसरता. ते म्हणजे तुम्ही एक-एक आयाम वर जाता. मग 5व्या डायमेन्शन ज्याला आपण म्हणतो 5वा आयाम, तो म्हणजे प्युअर लव्ह आहे. अनकंडिशनल प्रेम, लव्ह. म्हणजे घरातले कसेही वागू देत, आपण त्या दृष्टीनेच त्यांना प्रेम पाठवायला लागलो. म्हणजे आपलं अंतःकरण शुद्ध ठेवलं. जरी त्यांना तुम्ही असं नाही सांगितलं, पण तुमच्या अंतःकरणामध्ये शुद्धता आहे त्यांच्याबद्दल. म्हणजे काय झालं? तुमची एनर्जी हाय आहे. उच्च व्हायब्रेशन आहे. मग तुम्ही 5व्या डायमेन्शनमध्ये. मग बाबाजी कुठे घेऊन जातायत आपल्याला? प्रेमप्रकाश पाठवा, क्षमा करा. क्षमा केलं म्हणजे आपण बर्डन फ्री होतोय. म्हणजे आपण कुठे चाललोय बघा. म्हणून हा कोर्स इतका महत्वाचा आहे युनिफाईडचा, की आपण जे करतोय रोज प्रेमप्रकाश पाठवणं, हे आपल्याला हाय एनर्जीमध्ये घेऊन जातंय. हे सगळ्यांचं ज्ञान नाहीये आणि कुणी आपण किती जरी कुणाला म्हणलं, की युनिफाईड करा किंवा असं, प्रत्येक जण नाही करणार हे. आत्ता नाही वेळ आहे त्यांची समजा. येईल काही वर्षांनी. पण तसंच सनशाईन बिफोर द डॉन पण त्यांनाच समजेल, त्यांनाच वाचावसं वाटेल, की म्हणजे एक वेळ असते प्रत्येकाची. मला इतके दिवस कधी नव्हतं येत होतं माझ्याकडे ते एवढ्या वर्षापासून. पण मला ते वाटलं नाही कधी, की असं उघडून बघावं असं. कारण मी युनिफाईडवर फोकस करत होते. पण आत्ता अचानकच मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट वाटला. तर हेच आहे इंटरेस्ट वाढणं म्हणजे तुम्ही त्याच्याकडे अट्रॅक्ट व्हायला लागलात त्या गोष्टीकडे.
आणि अट्रॅक्ट होतात म्हणजे तुमचे व्हायब्रेशन त्याला मॅच होतात बघा. तर हे अगदी योग्य वेळेला ह्या गोष्टी घडतात आपल्या आयुष्यात. तर जरूर ते पुस्तक वाचायला घ्या. 2-2, 3-3 पेजेस वाचले तरी तुम्हाला मजा येईल वाचताना. तर स्क्रीन शेअर करते. आपण राहिलेला कालचा धडा पूर्ण करू. काल आपण इथपर्यंत बघितलं, की आपण सगळं चेक केलं काल, की कसे आपण विचारांमधून निर्मिती करतो आणि ईश्वराच्या विचारामध्ये वेदना नाहीयेत. त्याच्या विचारांमधून केवळ चांगलेच अनुभव येतात. वेदना ह्या आपण स्वतःच्या विचारांनी निर्माण करतो. आणि आपण काल शेवटी हे पण बघितलं, की कसं आजचं मेडिकल सायन्स जे आहे, ते आजकाल कसं ह्याला मान्य करतंय, की तुमच्या स्ट्रेसमुळे तुमच्या शरीरावर परिणाम होत आहेत. तर आपण इथपर्यंत थांबलो होतो. आपण इथून सुरुवात करू, ह्या पॉइंटपासून. तुम्हाला कुणाला वाचायचंय? मला म्हणजे आवाजाने सांगा, कारण मला इथं दिसत नाही कोणी हात वर केला तर. काल बहुतेक मनीषा त्यांनी केला होता वाटतं. कोणी आहे? वाचायची इच्छा कुणाला आहे? मनीषाताई मी कोणी वा- आहे? कोण आहे? मी मानसीताई आहे? मेधासाठी हां, मेधा मेधासाठी वाचा. हा. इथून वाचा. हं. याहूनही अधिक गहन सत्य म्हणजे आजारपणामुळे जाणवणारी वेदना ही वास्तव नसते. ती केवळ एक भ्रम असतो. हे सदैव लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या वैयक्तिक अनुभवांची निर्मिती स्वतः करू शकता. परंतु तुम्ही तुमचे खरे स्वरूप ज्याप्रमाणे ईश्वराने तुम्हाला निर्माण केले आहे ते कधीही बदलू शकत नाही. बदलू शकतो तो फक्त तुमचा अनुभव. म्हणूनच जरी तुम्हाला कर्करोगाचा अनुभव येत असला, तरी वास्तवात तुम्ही परिपूर्णच आहात. जरी तुम्हाला अल्सरचा अनुभव येत असला, तरी सत्याच्या दृष्टीने तुम्ही पूर्णतः निरोगी आहात. तुमच्या विचारांनुसार कोणताही अनुभव तुम्ही निर्माण करू शकता, परंतु ईश्वराने तुम्हाला परिपूर्ण निर्माण केलं आहे. तुम्ही आजही परिपूर्ण आहात आणि सदैव परिपूर्णच राहाल. हे शाश्वत सत्य कधीही बदलू शकत नाही. ना. आता हे थोडं समजून घेणं आपल्याला जड आहे. कारण मला स्वतःलाच आता दाढ काढल्यामुळे आणि ते टाके इतके दुखतायत. तर वेदना तर होत आहेत. पण इथे हे वाक्य आहे आणि हे मला वाक्य दुपारीच आठवलं जेव्हा मला दुखत होतं खूप जास्त. मग मी रेकी घेतली थोडी. पण तरी पण ते ठणकतच आहे त्या टाक्यांमुळं. पण इथं जे दिलंय ना ह्याचा मीनिंग थोडा आत्मस्तरावर आहे, की याहूनही अधिक सत्य म्हणजे आजारपणामुळं जाणवणारी वेदना ही वास्तव नसते. ती केवळ एक भ्रम आहे. हं. तुमच्या वैयक्तिक अनुभवांची निर्मिती स्वतः करू शकता. पण तुम्ही तुमचे खरे स्वरूप कधीही बदलू शकत नाही. बदलू शकतो तो फक्त तुमचा अनुभव. म्हणजे जरी आता मला देहामध्ये काही जाणवत असेल, कुठलाही त्रास होतोय किंवा काही होतंय, पण मूळतः देहापासून जेव्हा आत्मा आपण वेगळा करतो, आपला आत्मिक जो भाव आहे तो वेगळा जेव्हा बघतो आपण त्याला, तेव्हा हा देह ची वेदना ह्या आपल्या मुळात चेतनेला काही नसतं त्याचं घेणं. चेतना ही फक्त अनुभव करती, की मला आत्ता दुखतंय, मला आत्ता हे झालंय, मला त्रास होतोय. ह्या सगळ्या चेतना अनुभव घेती जर तुम्ही विचार केला तर. म्हणजे आतमध्ये जे सोल आहे, असं म्हणण्यापेक्षा मी म्हणते, की अ, आता असं म्हणू शकतो आपण, की पाऊस पडतोय बाहेर समजा. तर पावसाला बघणारे आपण आहेत. आपण त्याला ऑब्झर्व्ह करतो, की पाऊस किती छान आहे, मोठा आहे, लहान आहे, असं करून. पण तो जो अनुभव आहे, तो कदाचित तिथे जे खाली किडे आहेत, त्यांच्यासाठी तो वाईट अनुभव आहे. त्या किड्यांना वाईट म्हणजे त्रास होत असेल त्या पावसाचा. पाणी भरतं, त्यांच्या बिळामध्ये पाणी जातं आणि मग असं होतंय. पण त्यांना त्याचा त्रास होतोय. ते म्हणतात वाईट अनुभव आहे आमच्यासाठी, खूप वाईट आहे, खूप बॅड आहे, असं चाललं असेल. पण आपल्यासाठी तो अनुभव आहे. आपण त्याला एन्जॉय करतोय, बघतोय. किंवा एक अनुभव घेतो, की कसा पाऊस पडतोय, त्याचा आवाज कसा आहे किंवा किती मोठा आहे. हे सगळे आपले अनुभव आहेत. म्हणजे
प्रत्येकाच्या लेव्हलला गेलं तर हे अनुभव वेगवेगळे आहेत ना. तसं जर आपण आपल्या चेतनेचा विचार केला, तर त्या दृष्टीने जर बघितलं, तर केवळ हा अनुभव आहे. आणि आपल्या शरीराचं जे आहे, जो आपण बघतोय, की हे दुखतंय, ही वेदना खरी आहे. पण तसं बघायला गेलं तर ही भ्रम आहे. असं इथं सांगितलंय. म्हणून म्हणलं थोडंसं समजायला हे गहन आहे, की जे काही तुमच्या शरीरामध्ये असेल, तरी सुद्धा एक परिपूर्णता आपल्यामध्ये कायम असते. आपण ईश्वरानीच प्रतिमेत कायम असतो आणि त्यासाठी त्यांनी कॅन्सरचं उदाहरण दिलंय, की जरी कॅन्सर असेल, तरी सुद्धा वास्तवामध्ये तुम्ही परिपूर्ण आहात. अल्सरचा अनुभव आलाय, तरी सुद्धा परिपूर्ण आहात. कारण हा जीव जो आहे ना, तो हे अनुभव घेतो. असे वेगवेगळ्या आजारांचे. पण त्याचं मूळ स्वरूप जे आहे, ते बदलत नाही असं बाबाजी म्हणतात, की परिपूर्णता जे निर्माण आहे तुम्ही ज्याच्यामध्ये आहात, ते कधीच नाही बदलू शकत. ते कुठल्याही अनुभवाने म्हणजे एखादी व्यक्ती त्या कॅन्सरच्या आजारात गेली जरी ना, तरी सुद्धा ते नाही बदलू शकत आपण, की ती व्यक्ती ईश्वराच्याच रूपामध्ये आणि परिपूर्णच होती. आपण त्या गेलेल्या माणसाला काय म्हणतो, "बिचारे बघा हो, काय त्यांचं पाप होतं, की काय त्यांच्याकडनं अशी कर्म घडली असतील." आणि कितीतरी आपण गोष्टी बोलतो. ही कर्माचं फळ आहे म्हणून ह्यांना तोंडाचं हे झालंय, ते झालंय. अशा बोलतो ना, अशा गोष्टी होतात. ह्यांचंच कर्म आहे काहीतरी, पण ते तसं नाहीये. जरी त्यांचा जो प्लॅन असतो, ज्याप्रमाणे त्यांनी अनुभव लिहून घेतलेले असतात, त्यांच्या विचाराने ते घडवलेलं असतं. पण शेवटी ती व्यक्ती जी आहे ती परिपूर्णच आहे आणि ती सुद्धा ईश्वराच्या प्रतिमेतच आहे. हे आपण नाही बदलू शकत आणि त्या माणसाला म्हणून वाईट नाही बोलायचं. कारण तो जे घेऊन येतोय ना, जे सगळा अनुभव करण्यासाठी घेऊन येतोय. आपल्या या द्वैतामध्ये आपण पाप, पुण्य, गुड गुड, बॅड, चांगलं वाईट हे सगळं म्हणतो. पण तो अनुभव म्हणून जर बघितला ना, तर कुणीच चुकीचं नाही आणि कुणीच त्याच्यात काही पाप पुण्य नाहीये. सगळे बरोबर आहेत. असंच हे आपलं आहे द्वैत आपण ज्याला म्हणतो. तर त्याप्रमाणेच इथं सांगितलं, की जरी अनुभव येत असला कॅन्सरचा, तरीही तुम्ही त्या क्षणाला परिपूर्ण आहात. मग आपल्याला वाटेल शरीरात तर माझे एवढे रोग आहेत, एवढा त्रास होतोय. मग मी परिपूर्ण कशी? भावावर आपण ह्याला बघायचंच नाहीये. हा आपला आत्मस्तरावरचाच अभ्यास आहे. त्यामुळे त्याच दृष्टीने आपण ह्याला बघायचं. फक्त लक्षात ठेवायचं की प्रत्येक क्षणाला माझ्या शरीरामध्ये काही त्रास असू दे किंवा काही कुठलाही रोग असू दे मोठ्यातला मोठा, तरी सुद्धा आपण परफेक्टच आहोत. त्या परफेक्शनमध्ये कधीही भंग येऊ शकत नाही, कुठल्याही गोष्टीने. कुणी आणू शकत नाही. ना कुठला रोग, कुठला आजार, ना कुठला बॅक्टेरिया. आपण परफेक्ट, परिपूर्ण प्रत्येक क्षणाला आहे. हे शाश्वत सत्य कधीही बदलू शकत नाही. हं. थांब येतात इथे. तेव्हाच. अजून खाली घेते 1 मिनिटं. हां. अच्छा या पेजवर एवढंच आहे. हां. ही वस्तुस्थिती असली तरी तुमच्या विचारांचा आणि तुमच्या आरोग्याचा असलेला संबंध सहज लक्षात येत नसल्यामुळे ही बाब अनेकदा दुर्लक्षित राहते. कोणीही असा विचार करत नाही की मला कर्करोगाचा अनुभव घ्यायचा आहे किंवा मला आंधळे व्हायचे आहे किंवा या आठवड्यात मला सर्दी व्हावी. अर्थात हं. असे विचार अत्यंत प्रभावशाली असतात आणि ते निश्चितच तुमच्या आरोग्यावर परिणाम करतात. परंतु तुमच्या परिपूर्ण आरोग्याला नाकारणारे विचार बहुतेक वेळेला इतके स्पष्ट स्वरूपाचे नसतात. हं. म्हणजे आपण परिपूर्ण आहोत हे माहिती आहे. ही वस्तुस्थिती आहे. पण आपल्या विचारांचं आणि आपल्या आरोग्याचं काय कनेक्शन आहे हे आपण अनेकदा त्याच्यावर दुर्लक्ष करतो. म्हणजे आपल्याला नाही लक्षात येत, की साध्या-साध्या विचारांमुळे सुद्धा असं होऊ शकतं म्हणून. आता कुणी असं म्हणत नाही, असं म्हटलं, की मला कॅन्सरचा अनुभव घ्यायचा आहे किंवा मला आंधळ व्हायचंय किंवा मला असे अनुभव घ्यायचेत, की जे फार मोठे-मोठे रोग आहेत. पण जरी आपण असं म्हणत नसलो समजा, तरी सुद्धा सांगितले, की हे विचार अत्यंत प्रभावशाली आहेत आणि निश्चितच तुमच्या आरोग्यावर परिणाम करतात. आणि आरोग्याला नाकारणारे विचार म्हणजे काय माहिती का? आता उदाहरणार्थ एक सांगते. आता हे जे म्हणलं ना, तिथं असं कुणी स्पष्टपणे म्हणत नाही, की मला कॅन्सरचा अनुभव घ्यायचा आहे किंवा मला जो मोठा रोग आहे ज्याच्यातनं मृत्यू होऊ शकतो. असं कुणी स्पष्ट म्हणणार नाही. पण दुसऱ्या भाषेत काय बोलतील? कशाला जन्माला आलो की आम्ही? हा जन्मच नको. बाईचा जन्मच नको. एखादी बाई अगदीच वैतागली असेल. बरं झालं असतं मी ह्याच्यापेक्षा निघून गेले असते तर. हे बघण्यापेक्षा. याबद्दल इथं बोलले. कारण हे वाक्य बघा. हे वाक्य बघा. तुमच्या परिपूर्ण आरोग्याला नाकारणारे विचार बहुतेक वेळा इतके स्पष्ट स्वरूपाचे नसतात. म्हणजे स्पष्टपणे कुणी म्हणणार नाही, की मला ना आंधळ होण्याचा अनुभव घ्यायचा. पण आपण काय म्हणतो, हे बघण्यापेक्षा मी गेले असते तर बरं झालं असतं. हे बघण्यापेक्षा म्हणजे काय तुम्हाला हे बघायची इच्छा नाहीये. मग डोळ्याचे आजार सुरू होतात. आंधळेपणा,
मोतीबिंदू किंवा काहीही. म्हणजे काय तुम्हाला हे जे बघणं आहे ना, या घरातल्या गोष्टीचा चालू असतात. आपण तिथं म्हणतो, "हे नको झालं रे बाबा, हे सगळं बघणं मला." किती सर्रासपणे आपण बोलतो. आपण ऐकतो ना घरामध्ये. मी तर खूप वेळा ऐकलंय आमच्या घरामध्ये अशा गोष्टी. माझी फॅमिली मोठी आहे. कुणीतरी काहीतरी बोलत राहायचं असं. तर हे खूप वेळा आपण ऐकतो आपल्या घरामध्ये, की हे असं झालं असतं तर बरं झालं असतं. मी नकोच होते, यायलाच नको, माझा जन्मच नको होता. या गोष्टी आपण बोलतो. आता जेव्हा आपण आउट ऑफ फ्रस्ट्रेशन त्या निराशेपायी आपण बोलतो. दुःख आहे मनामध्ये आणि त्या दुःखातून आपण ह्या गोष्टी ही वाक्य बोलतो. पण त्या वाक्याला वाक्य म्हणजे वाक्य नाही ना, तो खरोखर माझ्या डोक्यातनं बाहेर पडलेला विचार आहे त्या क्षणाला. आणि तो पण कसा आहे बघा हां, साधा विचार नाही उगीच सहज बोलल्या-बोलल्या असं नाहीये. समजून घ्या. तो विचार भावनायुक्त आहे. त्याच्यामध्ये दुःखाची भावना आहे. तुम्ही त्याला एनर्जी दिली भरपूर. खूप चिडल्यानंतर संतापामध्ये जेव्हा म्हणतो ना, की "बास आता मला नकोच इथे जगणं नकोसं झालंय." हे जे वाक्य येतं ना, खूप संतापातून, खूप निराशेतून वाक्य आलेलं असतं. ते वाक्य खूप तीव्र आणि इंटेन्स असतं. त्याला खूप एनर्जी आहे भावनांची. भावना म्हणजे काय करताय तुम्ही त्या विचाराला साधं नाही जाऊ देत. एक सहज विचार बाहेर पडला. त्याला तुम्ही खूप जास्त एनर्जी दिली. त्याच्यावर फोकस जास्त आहे तुमचा. मग स्पष्ट स्वरूपाचे नसतात म्हणजे अशी वाक्य. मग ते काय होतं? तो विचार काय कुठे जाणार? तुम्ही अवेअरनेसमध्ये नाही आहात. तुमच्या लक्षात नाही काय बोललं चाललंय. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. वरदान आहे आपल्याला. आपल्याला वरदान आहे तथास्तुचं लक्षात ठेवा हे वाक्य. फक्त वास्तू तथास्तु नाही बोलत. आपण बाहेर टाकणारा प्रत्येक विचार आपोआप तथास्तु बोलला जातो ब्रह्मांडाकडून, ईश्वराकडून. इतके आपले विचार पॉवरफुल आहेत असं आपण आता लक्षात ठेवायचंय, की माझा बाहेर येणारा प्रत्येक विचार तथास्तु म्हणून मॅनिफेस्ट होतोय कुठल्यातरी जगामध्ये. यात नाही मी सांगते, की अगदी फार हलके एखादे दुसरे असे आलेले असतील ना, ते ठीक आहे. याच्यात घाबरून जायचं कारण नाहीये. म्हणूनच आपण विचारांवर आता एवढे पण वर्ष आपण अनेकदा असे विचार बोललो पण आहेत. त्या लगेच ते मॅनिफेस्ट थोडीच झाले. कारण त्या एका पर्टिक्युलर टाईम नंतर आपण त्या गोष्टी विसरतो. पण त्या विचारांचं कुठल्यातरी आजारामध्ये रूपांतर होतं. कारण ही जेव्हा भावना माझ्या बाहेर पडते, याचा अर्थ आतमध्ये आहे ती, की मला खूप त्रास होतो माझ्या घरात. हे बघणं नकोसं झालंय, जगणं नकोसं झालंय. हे कुठेतरी आतमध्ये आहे ते वादळ. मग ते कुठेतरी मॅनिफेस्ट होणार, वास्तवात येणार. मग आल्यानंतर आपण म्हणणार, "आम्ही एवढं देवाचं करतो, पण आम्हाला कसं काय असले शरीराचे भोग लागलेत काय माहिती?" त्याचा देवाचा आणि त्याचा काहीच संबंध नाही. आपलेच कुठलेतरी असे विचार जे स्पष्ट स्वरूपाने आपण म्हणत नाही, की मला असं होऊ दे. पण त्याला इनडायरेक्टली म्हणतो. अप्रत्यक्षरित्या काहीतरी अशी वाक्य मनामध्ये असतात, विचार असतात, की जे हे सगळं व्हायला भाग पाडतात. अशा पद्धतीने पण ते येऊ शकतं आपल्यासमोर. मानसी ताई बोला ना, मानसी ताईंचा हात रेज दिसतोय. माझा आवाज येतोय का? माझा आवाज बसलाय? अरे बापरे! हां, हां. येतोय, येतोय. बोला. पण विचारावसंच वाटलं म्हणून बोलतेय. अच्छा, आता आपण असं समजा बोलून गेलो असू, तर कॅन वी निगेट इट थ्रू सम साधना? येस, येस. करू शकतो आपण. म्हणून तर बरीचशी लोकं या रोगातनं बरी होतात. त्याचं कारण तेच आहे ना. जितकं म्हणजे माझा माझा एक अनुभव आहे ना, त्याच्यावरनं मी सांगते, की जरी आपल्याकडनं हे मॅनिफेस्ट गोष्टी झाल्या, तर जसं तुम्हाला आठवतंय ते ऋषी शाप द्यायचे आणि परत उशाप द्यायचे. त्याला. ते पाणी टाकायचे अंगावर किंवा ते परत मग त्याला जिवंत करायचे. दगड हो म्हणायचे आणि दगडातनं पुन्हा त्याला त्यांनी माफी मागितली गेली, की त्याला आणायचे. ते आहे आपल्याकडे. रिव्हर्स आपण करू शकतो आणि त्यासाठीच आपण प्रेम आणि प्रकाश पाठवतो. की असे सगळे विचार जे माझ्या आजूबाजूला फिरतायत, कुणाकडनं आलेले किंवा माझे स्वतःचे. आणि हे करू शकतो. ह्यालाच आपण प्रेयर असं नाव दिलंय. प्रार्थना आपण ह्यालाच नाव दिलंय, की तुम्ही हृदयामध्ये जाऊन जेव्हा तुम्ही बसता, की जे काही असे थॉट फॉर्म्स आहेत आपले जे बाहेर गेलेले आहेत किंवा परमात्म्याला तुम्ही जेव्हा जोडले जाता आतून आपल्या उच्च स्वला आणि तुम्ही खरोखर त्या गोष्टींसाठी म्हणता, आतनं हृदयातनं, की मी अ, त्या म्हणजे असं म्हणता, की मी माझ्या स्वतःलाच प्रेम देते. मी या ब्रह्मांडाला प्रेम देते. सगळ्या विचारांना प्रेम पाठवते. हे जेव्हा म्हणतात तेव्हा खरोखर त्या गोष्टी यायला लागतात. कारण प्रेम ही शक्ती आहे लक्षात ठेवा. की प्रेम ही केवळ एक वाक्य नाहीये, शब्द नाहीये प्रेम. तो असा गुळगुळीत झालेला, एकदम चीझी झालेला शब्द नाहीये. ती शक्ती आहे. जर आपण त्या शक्तीला समजून घेऊन जागृतीने तो शब्द वापरला ना प्रत्येक ठिकाणी, तर त्याचे परिणाम येतात. तुम्ही सहज उगीच जाता-जाता मनात भाव नाहीये, पण उगीच प्रेम आहे, प्रेम, प्रेम असं म्हणलं तर मग नाही. पण जितकं आपण त्या भाव टाकून त्याच्यामध्ये इंटेन्सिटी जेवढी वाढवून आपण करू ना, तेव्हा ह्या गोष्टी होतात. जरी आपल्याकडनं नकळत ह्या गोष्टी घडलेल्या असतील,
तरी सुद्धा तुम्ही त्याच्यातनं बरे होऊ शकता पूर्णपणे. ही शक्ती केवळ प्रेमात आहे आणि परमात्म्याला जे आपण म्हणतो ना, प्रार्थना, की माझ्यामध्ये जी वाहणारी चैतन्य शक्ती आहे, तिला मी जिथं थांबवलंय आणि तो अडथळा तयार केलाय माझ्या विचारांचा, की तू वाहतीयेस, पण मला हे जगणं आता नकोसं झालंय. मला नकोय बघायचं हे. हे म्हणजे काय झालं, नाकारणं झालं. त्या प्राणशक्तीला, लाईफ फोर्सला नाकारणं झालं, की तू मला नकोय आता. म्हणजे सगळं चांगलं चाललेलं असताना आपण जेव्हा असं करतो, तेव्हा मग शक्य यालाच म्हणलं जातं चक्रांचे ब्लॉकेज. चक्रांचे ब्लॉकेज म्हणजे काय? थोडं कॉमन सेन्स वापरून बघू. की आपण म्हणतो ह्या चक्रामध्ये ब्लॉक आहे, त्या चक्रामध्ये ब्लॉक आहे. हेच आहे, की माझं त्या एका विशिष्ट भावनेला नाकारणं, त्या त्या वि त्या विचाराने. म्हणजेच त्या चक्रांमध्ये जी शक्ती आहे, त्याच्यामध्ये अडथळे निर्माण करणं आणि मग त्या भागामध्ये बरोबर रोग निर्माण होतात. मग जेव्हा मी आणि बरोबर कनेक्ट करते अनुभव ध्यानातनं, मग मी जेव्हा ध्यानातून कनेक्ट करते, तेव्हा हेच करते. ध्यानामध्ये मी जेव्हा आत जाते खोलवर, ध्यान करायला लागते. ह्याचा अर्थ काय? मी कुठेतरी ते सिग्नल पाठवते, की मला परिपूर्ण शांततेचा पुन्हा अनुभव घ्यायचा आहे. म्हणून मी ध्यान करायला लागले. म्हणजे 2 स्टेप तुम्ही आता तुमच्या आयुष्यासाठी पुढे आला. म्हणून तर सेल्फ केअर महत्वाची. की जिथं आपण दाखवतो. पण हे काय म्हणतात ते समजेपर्यंत बऱ्याच जणांची ती वेळ आलेली असते. त्याआधीच आपण जेव्हा ध्यान करतो, अशा गोष्टी करतो आणि प्रार्थनेमध्ये खूप ताकद आहे म्हणतात ती हीच आहे. प्रार्थना तुम्ही कुठल्या देवाची करताय हे महत्वाचं नाही, पण तुमचा भाव किती आहे, तुमची इंटेन्सिटी किती आहे. आपण कितीतरी उदाहरणं बघितलीत, की आयसीयूत असणाऱ्या लोकांना गेलेलं घोषित करायच्या वेळेस लोकांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केल्यात आणि ते पुन्हा जिवंत म्हणजे व्यवस्थित झाले. तर ही शक्ती आहेच आहे. त्याच्यात प्रश्नच नाही, की आपल्याकडनं झालंय चुकीने, तर आपण ते करू शकतो आपल्या विचारांनी. पुन्हा एकदा आपण माझे नीट करू शकतो. माझी एक म्हणजे असे काही इन्स्टन्सेस घडले होते आयुष्यामध्ये, की जे परत मला कधी आठवायचे नव्हते. त्यामुळे ते जेव्हा असं डोक्यात यायचं आणि ते खूप वेळा यायचं. तर हे मला विसरायचंय, हे मला विसरायचंय, हे मला विसरायचंय असं मी म्हणायला सुरुवात केली. पण त्यामुळे काय व्हायला लागलं, माय शॉर्ट टर्म मेमरी अल्सो वाज गोइंग. आय वाज नॉट एबल टू रिमेंबर स्मॉल थिंग्स आणि मग मला म्हटलं असं का व्हायला लागलं? देन आय स्टार्टेड अॅनलायझिंग की असं का व्हायला कारण मी सारखं म्हणत होते, की मला हे विसरायचंय आणि त्यामुळे दॅट गॉट अफेक्टेड. आय गॉट अफेक्टेड विथ दॅट. आणि मेमरी लॉस व्हायला लागल्यानंतर मग मी म्हटलं, की नाही हे चुकीच्या पद्धतीने मी करतेय. हं. आय रिअलाइज दॅट आणि देन आय स्टॉप्ड. एक्झॅक्टली. अगदी बरोबर सांगितलं मानसीने आणि मी पण अनुभव घेतलाय बरं का हा. म्हणजे तुम्ही जे म्हणताय ना, हा मी सुद्धा अनुभव घेतला माझ्या एका आजाराबाबतीत. मी सांगू नाही शकत, पण ते मला झालं होतं आणि मला ते समजलं की का बरं हे असं झालंय. कारण मी एक वाक्य सारखी बोलायची तेव्हा आणि ते बरोबर मला तिथं त्रास झाला. जेव्हा मला समजलं की हे ह्याच्यामुळं झालंय, तेव्हापासून मी त्याची उलटी अफर्मेशन म्हणजे चांगले विचार वापरायला लागले त्याच्या बाबतीत खास करून. आणि मला काही दिवसात समजलं 3 ते 4 महिन्यांमध्ये की मी पूर्ण क्युअर झाले म्हणून. म्हणजे आपल्याच पिरियड्स संबंधीच आहे, पण तसंच झालं होतं माझ्या बाबतीत आणि जे मी स्वतः अनुभव घेतलेला आहे त्या गोष्टीचा. तर आपली स्त्रीतत्व नाकारणं सुद्धा म्हणजे घरामध्ये काही लहानपणी अशा घटना असतात की मुलींना थोडं डावललं जातं किंवा तू मुलगी आहे म्हणून असं हे केलं जातं. बाकी मुलं असतील तुमचे आणि त्यावेळेस तुम्हाला मुलगी म्हणून कुठेतरी कमीपणा दिला जातो. मग तेव्हा आपल्या स्त्रीतत्वाचाच आपल्याला राग यायला लागतो की मी का मुलगी झाले? मी मुलगी झाले म्हणून मला हे नाही करता येते, जे बाकीचे सगळे करू शकतायत. ही जी भावना आहे ना, त्यामुळे त्या मुलींच्या आतमध्ये जो एक दबून राहिलेला आहे ना, की मला मुलगी आहे म्हणून केवळ जाता येत नाही. बाकी सगळे जाऊ शकतात. आणि मला थांबवलं जातंय. मला रिस्ट्रिक्शन टाकल्या जातात. ती जी स्वतःबद्दल घृणा, की मी का मुलगी म्हणून जन्माला आले. ह्या गोष्टीमुळं त्रास होतात. पी-सी-ओ-डी, या सगळ्यांचे. आणि हे स्वतः मी एक उदाहरण घेतलेलं माझ्या आयुष्यातलं, की जे माझ्या बाबतीत झालं होतं, की मला नेहमी तसं वाटायचं. का बरं मला अडवलं जातंय किंवा असं म्हणून. कारण ती फॅमिली एन्व्हायर्नमेंट तसं होतं. पण त्या विचारांनीच तसं झालं निर्माण, हे मला समजलं आणि जेव्हा मी हे लुईस हेचं ऐकलं होतं त्यावेळेस, की तुम्ही तुमच्या फेमिनिझमला तुम्ही मान्यता देत नाही आहात. स्त्रीतत्व तुम्ही अमान्य करत आहात. तुम्हाला त्याचा राग येतोय आणि ह्या सगळ्या आहेत त्या इमोशन्समुळं तुम्हाला त्याच्या संबंधित त्रास सुरू होतात. पी-सी-ओ-डी, पी-सी-ओ-एस किंवा अजून जे काही आता खूप मोठ्या प्रमाणावर आहेत इतरही. तर त्या सगळ्यांमधून मी गेले. पण ठीक आहे मी त्या गोष्टीला नाही कुणाला कंप्लेंट देऊ शकत. कारण माझ्या सोलनी तो अनुभव घेण्याचं ठरवलं होतं, की मला हे घ्यायचं आणि त्याच्यातनं पुन्हा रिकव्हर व्हायचंय. त्याचा एक वेगळंच समाधान असतं, की मी माझ्या विचारांनी रिकव्हर झाले.
तर ते योग्य वेळी योग्य ज्ञान आलं माझ्याजवळ. त्यासाठी मी देवाचे आभार मानले, की थँक मला हे लुईसपर्यंत तू पोहोचवलं. आणि तसाच अजून एक तुम्हाला अनुभव सांगते. हा तर झाला आपल्या शरीराचा. दुसरा एक सांगते. एका शहराला मी खूप नावं ठेवत होते. खूप नावं ठेवायची, की शहर असंच आहे, तसंच आहे. असं व्हायचं माझ्याकडनं. त्या शहराचे नंतर मला जॉब कॉल येणं बंद झालं. खूप मी प्रयत्न करायला लागले. माझ्या डोक्यात आलं, की का असं होतंय, की मला नाही येते तिथून कॉल किंवा काय? त्याला खूप गॅप पडला होता. पण नंतर काय असं वाटलं का होत नाही बाबा आपल्या इथं? काय काय वाढलंय? कशामुळे? कुठले विचार आहेत माझे? तेव्हा माझ्या लक्षात आलं, की काही महिन्यांपूर्वी, काही वर्षांपूर्वी त्या शहराबद्दल मी खूप असं निगेटिव्हली बोलले होते, की तिथली लोकं अशीच आहेत, शहर असंच आहे, हे मला नाहीच आवडत, मला तिथे राहायला हे मी बोलले होते. त्या क्षणाला मी डोळे मिटले आणि मी म्हटलं, की मी खूप प्रेम पाठवते या शहराला, की जे काही माझ्याकडनं झालं त्यासाठी मी तुम्हाला खूप प्रेम पाठवते. तुम्ही मला खूप भरभरून द्या आणि हे हृदयातनं केलं. मी खरंच सांगते त्यानंतर एवढा फरक पडला आणि बरोबर ते सगळं झालं व्यवस्थित जे व्हायचं होतं ते. तर हे केवळ आपल्या शरीराचंच नाही, हे संपूर्ण ब्रह्मांडाचं सुद्धा, शहरांचं सुद्धा असतं, त्या जागेचं सुद्धा असतं. कारण सगळीकडे एनर्जी आहे. खूप लक्ष ठेवा. कारण आपलीच एनर्जी, विचारांचीच एनर्जी आहे. तुम्ही जर तिथं एखाद्या गोष्टीला, शहराला, लोकांना तिथल्या किंवा ओव्हरऑल एखाद्या प्रदेशाला जरी नावं ठेवली, तर तुमचा थॉट तिथे जो हे होतो, एक एनर्जी तयार करतो. तुम्हाला तिथं कधी इच्छा असेल, तर तिथं तुम्हाला चांगला अनुभव नाही येणार जेव्हा तुम्ही जाता तेव्हा किंवा तुम्हाला जायलाच मिळणार, असं पण होतं. हे हे मी स्वतः घेतलेला अनुभव आहे. त्यामुळे तो शरीराचाच नाही, पण आपल्या प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक विचाराचा हा परिणाम आहे. बोलता-बोलता आपण 4 बायकांमध्ये निराशेमध्ये अशा गोष्टी बोलतो, की मला नकोच होतं हे, जगणंच नको, हेच नको. पण ते कुठेतरी मॅनिफेस्ट होतंय. कुठेतरी जातंय ते आणि त्याच्यातनं एक विश्व निर्माण झालंय आणि त्याच्यातनं तुम्ही किती ते भावनेनी बोलता, त्यावर ते खरोखर घडून येतं त्या गोष्टी. म्हणून असं म्हटलंय, की तुमच्या परिपूर्ण आरोग्याला नाकारणे. खरं तर आपलं आरोग्य कसं पाहिजे? परफेक्ट पाहिजे आपली हेल्थ. आपली बॉडी परफेक्ट पाहिजे. का नाही? का नाही पाहिजे? आपण जर ईश्वरी प्रतिमेत आहोत, आपलं शरीर कोणी बनवलंय मग? ईश्वरानेच बनवलंय. मग आपण प्रत्येक क्षणाला परिपूर्ण पाहिजे. मग नाहीये त्याचा अर्थ काहीतरी प्रॉब्लेम आहे आपल्या विचारांमध्ये. ते लुईसमध्ये आपण वाचलं लुईस ह्याचं. प्रत्येकाला तिने दिलंय. दाताचं पण दिलंय, ह्याचं पण दिलंय आणि ते बरोबर आहे. मी जेव्हा हे सगळ्या गोष्टी कनेक्ट करते, बरोबर आहे. माझं तर मला समजतात, की हां, हे आहे आपल्यामध्ये. म्हणून म्हणलं ना, की असे आपण परिपूर्ण आहोत, पण विचारांनी आपण अजूनही इम्परफेक्ट आहोत. अजूनही सुधारण्याची गरज आहे. मंजिरीताईंनी हात रेज केलाय का? हो. बोला ताई. हां, बोलू बोला का? ताई, बोला. बोला, बोला ताई. मला 2023 मध्ये लिम्फोमा टाइप कॅन्सर झाला होता आणि तो फर्स्ट स्टेजमध्ये होता, म्हणून मी 6 महिन्यात रिकव्हर झाले. अ, मला असं काही एवढं अजून त्याचं स्पष्ट इतकं ज्ञान नाहीये, की माझ्या कुठल्या विचारामुळे तो झाला असेल. पण आता मला एक असं वाटतंय, की जो काय माझ्या सांसारिक जीवनातला माझ्यावर स्ट्रेस होता, तेव्हा माझ्या मनात असं यायचं, की ह्या स्ट्रेसमुळे जर आपल्याला कधी काही झालं, तर ह्याची जबाबदारी कोण घेणार आहे? असं एकच एवढं मला अजून आता आठवतंय, की असा माझा विचार डोक्यात यायचा. बरोबर आहे. तो पण असू शकतो हं. किंवा आपल्या लहानपणीचे सुद्धा विचार खूप असतात हं. जे कुठेतरी ती हो एनर्जी का? साठलेली असते. आपलं लहानपण जर खूप भयानक गेलं असेल ना, खूप हं. गरिबीमध्ये जिथं म्हणजे काही मनासारखं होतच नाहीये. अशा वेळी तर त्यावेळी ते वय पण तसं असतं आणि त्यावेळी खूप असं वाटतं, की कुठं मी आले? असे जे लहान मुलांचे विचार असतात, ते पुढे जाऊन आजाराची रूपं घेतात. असं पण असतं आणि नाही, पण अगदीच जी माझं लहानपण असं एवढं वाईट नव्हतं. म्हणजे इट वॉज ओके. असं काही हं, हं. त्रासदायक काही नव्हतं. नाही आपलं हे संचित कर्माचं पण मी तेच सांगत होते आता, की संचित कर्म पण ह्याच्यात असतं प्रारब्ध आपण जे पूर्वजन्मातनं घेऊन हं. आलोय. कारण अगदी लहान बाळांना कुठले विचार आहेत? ते तर जन्मल्या-जन्मल्या हो, त्या पेटीत जातात. हो, आता तर बरोबर. आपण बघतोय, की लहान मुलांना जन्मल्यावर कावीळ होतीये, शुगर पण होती लहान मुलांना जन्मलेल्या आणि त्यांना लगेचच पेटीत ठेवतात. मग त्यांचे कुठले विचार आहेत? त्यांचे ते विचार आहेत जे पूर्वजन्मातनं जे म्हटलंय ना त्याच्यामध्ये एक वाक्य सांगितले बाबाजींनी, की तुम्ही जेव्हा देह सोडत असता त्याबरोबर तुमचे मनाचे जे संस्कार आहेत, ज्या तुमच्या भीती आहेत, ज्या तुम्ही हं. पुढच्या जन्मामध्ये घेऊन येता, ते तुम्हाला इथं येऊन पूर्ण करावं लागतं पहिल्यांदा. मग काही मुलांचं जे जन्मल्या-जन्मल्या जो बालपणाचा काळ आहे तो आजारपणात जातो. त्याचं कारण हे त्यांना काय त्यांचे काही विचार पण नसतात, त्यांना काही समज नसते. ते कुठून येतं? तर हे पूर्वजन्मातनं येतं मग, अशा वेळी.
पूर्वजन्मातले तर हो. आपले खूप गोष्टीत आपण युअर सोल्स प्लॅन गिफ्टमध्ये सगळे आजारावर खूप त्यांनी दिलेलं आहे, की कसं जेव्हा रॉबर्ट शॉर्ट्स जेव्हा प्रत्येक व्यक्तीला समोर बसून त्यांचं पास्ट लाईफ रिग्रेशन वगैरे करायचे ना, तर त्यामध्ये ते विचारायचे, हं. की तुम्ही कुठे आहात? मग ते हिप्नोसिस करायचे आधी आणि त्या व्यक्तीला मग विचारायचे, की आता नेमकं तुम्हाला काय दिसतंय, काय नाही? किंवा आत्म्यांशी सुद्धा ते चॅनलिंग करायचे. तेव्हा त्यांना हे समजायचं, की ह्या माणसाचा मागचा जन्म असा होता, ज्यामध्ये कुणी समजा स्वतःच्या शरीराची काळजी नाही घेतली, हेल्मेट नाही घातलं, हं. कशी पण गाडी चालवायची, रिस्क घेतली, तर पुढच्या जन्मामध्ये तो जेव्हा येतो, तेव्हा तो काहीतरी रोग घेऊन येतो शरीराचा. मग शरीराचं बद्दल काळजी वाटायला लागतं, प्रेम वाटायला लागतं. म्हणून या गोष्टी मॅटर करतात, की केवळ आपलं मन नाही, आपले विचार नाही, शरीरही तितकंच महत्वाचं आहे. तर हे आपल्या गतजन्माशी पण त्याचं कनेक्शन आहे. जसं तुम्ही म्हणताय ना, की तुमचा विचार हं. असा नव्हता किंवा काही. तर हे गतजन्माचे पण संस्कार असतात त्या राहिलेल्या गोष्टी. म्हणून या जन्मामध्ये आपण एक परिपूर्ण असा एक बघतोय, की आपल्या मनामध्ये राहिलेल्या गोष्टी आहेत. ते तुम्हाला कुणी तिथं बरं. हे नाहीये, की पेपर सोडवायला, परीक्षा द्यायला. माझ्या मनामध्ये मी जे घेते तेच मी पुढच्या जन्मात घेऊन जातो. म्हणून हे समजून घ्यायचं आपल्याला, की आपण कसेही असलो तर परिपूर्ण आहोत. हे माझ्या मनामध्ये एकदा खोलवर दिलं, रुजवलं, की मी जेव्हा माझा देह सोडेन, त्यावेळेस माझ्या डोक्यात काय असेल, की मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे, मी प्रेम आहे, मी प्रकाश आहे, मी परिपूर्ण आहे. हे विचार घेऊन जर मी पुढच्या जन्मामध्ये मला जन्म आला आणि मी गेले, तर मला त्यावेळेसही माझ्या मनातून ते पुढे कॅरी फॉरवर्ड झालं. ते आलं माझ्याबरोबर. मग मी जन्मापासूनच इतकी परिपूर्ण असल्यासारखं स्वतःचे विचार, या सगळ्या गोष्टी. मग त्याच्यात बरं झालं सोल प्लॅन वगैरे सगळं. पण हा फरक असतो, हं. की जेव्हा आपण आत्मज्ञानाला लागतो आणि ह्या गोष्टी समजून घेतो, की विचारांवर कसे आपलं क्रिएशन आहे, की एक-एक विचार आपला किती महत्वाचा आहे. त्यामुळे असं दिलंय, की तुमच्या परिपूर्ण आरोग्याला नाकारणारे विचार इतके स्पष्ट रूपाचे नसतात, की मला आंधळ्या व्हायचंय आता, मला सर्दी व्हावी, असं नाही. आता सर्दी व्हावी असा विचार कुणाला येणार नाही. पण त्या रिलेटेड काहीतरी विचार येईल. मग तो सर्दीच्या रूपाने मॅनिफेस्ट होतो, की सर्दी झाली या आठवड्यामध्ये. मग ताप आला किंवा असं. आता तापाचं पण जर आपण लुईस ह्याचं बघितलं ना, तर टेम्परेचर वाढणं शरीराचं म्हणजे काहीतरी गोष्ट आहे जी जो राग आहे, म्हणून तो उष्णता वाढल्यासारखं, म्हणून टेम्परेचर वाढल्यासारखं. तर तो राग कुठल्याही गोष्टीचा कसाही असू शकतो. तुम्हाला आत्ता जरी नाही जाणवत, तर काहीतरी डीपमध्ये एक राग आहे कुणाचा तरी, कुठल्यातरी गोष्टीचा. त्याच्यामुळे ताप येणं वगैरे असं त्याच्यामध्ये तिने बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत सगळ्या. तर म्हणून ते पुस्तक पण नक्की वाचा, की तुम्हाला प्रत्येक आजाराचं रिझन सांगितलंय. तर ते बरोबर इथं सूट होतं आपल्या ह्या धड्याला, की विचारांमुळं कसं आपण आजार निर्माण करून घेतो एक-एक. विपुलताई मी बोलू का? कोण बोलतंय? विजया वैती. हां, विजयाताई बोला ना. वि हां. अ, याच्यातून आता म्हणजे पॉझिटिव्ह एक विचार मी एक सांगते. माझ्या जेव्हा एकत्र कुटुंब पद्धती आहे, त्याच्यामुळे मुलांचं कसं सगळे लाड करायचे. पण मी माझ्या मुलांना ना लहानपणापासून म्हणजे असं सवयीच्या ह्याच्याने काम करायला हळू त्यांना शिकवलं. आज माझं इलेक्शनचा जेव्हा टाईम आला, तर माझ्या घरामध्ये त्या दोघांनीच, माझ्या दोन्ही मुलांनीच ते सगळं घर सांभाळलं. म्हणजे त्या सवयीमुळे त्यावेळेस मला स्ट्रगल करावं लागलं. पण तेव्हा मला असं वाटायचं का माझी मुलंच आहेत दोन्ही पण मला. हं. तर मी जर एक मुलगी असती तर कसं आपल्याला ती मदत करेल. मग पण मी माझ्या मुलांना त्या लहानपणापासूनच त्यांना लादी पुसण्याचं, भांडी घासण्याचं वगैरे असं सगळं शिकवत गेली. कपडे लावायला, जेवण बनवायला वगैरे. आणि मग म्हणजे विचार केला का मी कधी आजारी पडली तर मग माझं कोण करणार? मग तीच मुलं करणार ना, म्हणजे असं दुसरं कोणी येणार नाही ना. पण मग आज ह्या इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये त्या 2 मुलांनी माझं सगळं घर सांभाळलं. म्हणजे सगळं घरातलं काम, जेवणापासून लादी कपड्यांपासून ते सगळं त्यांनी सांभाळलं. आणि आज ते जेव्हा ताई त्या म्हणाल्या ना, की मी कधीतरी तो विचार केला असेल. तेव्हा मला आता तो आठवला का तो मी कधीतरी विचार केलेला आहे का माझी मुलं हं. मला तेव्हा साथ देतील. आणि हे बाबाजींनी सगळं असं घडवून आणलं का मी तेच त्यांना शिकवत गेले. पण ते शिकवताना मला घरातून खूप स्ट्रगल करावं लागलं. कारण ही काय एवढ्याशा छोट्याशा मुलांना काय हे करायला लावते वगैरे. एवढं काय आहे. आणि बघायला गेलं तर परिस्थिती पण एवढी काही वाईट नव्हती का त्यांना काय शिकवायला. ते आरामात खाऊ पिऊ शकत होते. पण मेन काय आहे की आपल्या घरातलं काम आपल्या मुलांना म्हणजे मुलगी आहे म्हणूनच देतो. मुलगा आहे म्हणून नाही. पण तो एक विचार होता माझा, की उद्या जर ते बाहेर गेले तर ते स्वतःचं स्वतः किंवा मी कधी घरात नसेल तर ते स्वतःचं स्वतः करून खाऊ शकतात. म्हणजे हं. उपाशी नाही राहू शकत.
तर आज ताई म्हणाल्या ना का तो माझा एक विचार होता. तर आज मला ते क्लिक झालं का मी त्या 2 मुलांना ते शिकवल्यामुळे ते चांगले सेट झाले आणि मला त्या घराची आता काळजी करावी नाही लागली, मी बाहेर पडल्यावर. तर किती छान. हे असं या पद्धतीने घडलं. खरंय. खरंय. अगदी बरोबर आहे. आणि आज तुम्ही बघा ना, तुमच्या त्या विचारांनी आज तुम्ही ते वास्तव निर्माण केलं, की तुम्ही बिनधास्त तुमच्या पोरांवर घर सोडून जाऊ शकता बाहेर. असंच आहे ना, की आई खरंच जर आहे अशी हे. आई अशी म्हणली ना घरामध्ये, "नाही बाई माझ्या पोरांचा काही भरोसा नाही, त्यांच्या काही सांगता येत नाही." असं जे आपण व्हायब्रेशन ते विचार बाहेर टाकला ना, की ते घरामध्ये तसंच फिरायला लागतं आणि मुलांची पण मग अशीच मानसिकता होती, की आपल्यावर आई-वडिलांचा विश्वास नाही आणि मग ते तसंच आपली रिॲलिटी बघायला मिळते. तर आपण जे इंटेन्शन ठेवतो ना, त्याला फार महत्व आहे. जसं तुम्ही म्हणालात ना विजयाताई, जर तुमच्या मुलांना तुम्ही एक हं. एक एक पुढे व्हिजन देऊन तुम्ही तसं केलं, म्हणजे की त्यांना असं शिकवलं, की मी नसताना किमान त्यांनी व्यवस्थित राहिलं पाहिजे. तर हे किती एक मोठी गोष्ट आहे, की ज्याचे आज तुम्हाला आज परिणाम दिसताय. खरंच आणि जेव्हा मी इलेक्शन म्हणजे लढून आले ना, त्या दोघांना पण मी जवळ घेतलं आणि म्हणाले, की "मला एक मुलगी पाहिजे. ही जी माझी जी इच्छा होती ना, ती तुम्ही पूर्ण केली." खरंय, म्हणजे खरंय. मुलीची कमी भासून नाही दिली. खरं गोष्ट. छान होतं म्हणजे असं खूप छान अनुभव छान आहे. वाटतं. थँक यू. थँक आणि यू, मला थँक यू वर्षाताईंनी त्या इथं ताईंनी. लिहिलंय हो. वर्षाताईंनी इथं लिहिलंय लहानपणी जे दुःख होतं त्याला पण प्रेम आणि प्रकाश पाठवू शकतो का? त्यामुळे त्याचा इफेक्ट आत्ता आपल्यावर होणार नाही. लहानपणी जसं बघायला गेलं ना, तर बाबाजींनी एक सत्य आपल्याला सांगितली गोष्ट, की जे काही आहे ते वर्तमान आहे, असं सांगितलं. आता समजा वर्तमानामध्ये काही रोग आपल्याला असेल आणि तो लहानपणीच्या विचारांमुळे झालेला आहे समजा. तर आत्ता आपण इथंच कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं आहे. भूतकाळाला पाठवलं म्हणलं जरी मी डोळे बंद केले, आपण ती प्रसंग आठवतो जसं आपण क्षमामध्ये करतो ना. एखादी व्यक्ती नाही आठवली तर तो प्रसंग आठवतो जुना आणि तिथं क्षमा पाठवतो, प्रेम पाठवतो आपण. तसं आपण करू शकतो, की आपल्या त्या सगळ्या मग ती आपली आयुष्यातली फेज लहानपणाची जिथं आपण खूप राग-राग करायचो, चिड करायचो. तिथं तुम्ही आठवून म्हणा, पण शेवटी सगळ्यात महत्वाचं काय वर्तमान. आत्ता जरी तुम्ही पाठवलं ना, प्रेमप्रकाश पाठवते, प्रेमप्रकाश पाठवते, तरी सुद्धा चालेल. अगदी भूतकाळातलं तुम्हाला असं वाटलं, की कुठला नेमका कारण असे अनेक रोजचाच दिवस आपला असा जायचा, की आपण लहान असताना आपल्याला आवडायचंच नाही काही. सगळं आपल्या मनाप्रमाणे चिड करायचो आपण. तर असं म्हणलं तर मग एक-एक दिवस आपल्याला आठवणार पण नाही ते विचार. त्यापेक्षा आत्ता जिथं आहोत ना, ज्या पॉइंटला आपण आहोत, तिथून क्रिएशन होतंय. त्यामुळे आपण इथून एकदाच जरी डोळे मिटून म्हटलं, की माझ्या त्या सगळ्या विचारांना जे विचार माझे ब्रह्मांडात आहेत, त्या सगळ्या विचारांना मी प्रेमप्रकाश पाठवते. आता या सगळ्या विचारांमध्ये तेही विचार आले, जे आपण भूतकाळ जे आत्ता फिरतायत आणि जे भूतकाळातले. तुम्हाला समजतंय कारण वर्तमान काळ एकच आहे. इथं भूतकाळ पण नाहीये, भविष्य पण नाहीये. थोडं समजायला हे मला समजतंय. म्हणूनच म्हणते काय म्हणायचं, की मी माझ्या सगळ्या विचार रूपांना प्रेम आणि प्रकाश पाठवते. मग ते वर्तमानात आपोआप होतात क्लिअर. असं म्हणू शकतो आपण आणि हीच प्रार्थना आहे खरी तर. तुम्ही आतमध्ये जाऊन जेव्हा म्हणता ना हृदयातमध्ये, की "हे परमात्मा, मी तुला प्रेम प्रकाश पाठवते, त्या सगळ्या ह्यांना पाठवते." संपलं. आपणच क्रिएटर आहोत सगळ्या गोष्टीचे. त्यामुळं कधीही कुठल्याही क्षणी आपण त्या गोष्टी करू शकतो नीट, करेक्ट करू शकतो. फक्त आपल्याला अवेअरनेस आला पाहिजे, की हे माझ्याकडनं घडतंय. म्हणूनच आपण हे शिकतोय, की तो अवेअरनेस येण्यासाठी, की आपण किती मोठे शक्तिशाली आहोत. पण आपण जेव्हा रोग येतो तेव्हा आपण देवाला, कुठल्याही आपल्या गुरूंना नावं ठेवत बसतो, की आम्ही एवढं करतो काय उपयोग आहे? त्यांनी नाही सांगितलं तुम्हाला करायला. त्यांनी कुठंच लिहिलं नाही, की तू माझं कर म्हणजे तुझा रोग नाही येणार. कारण शेवटी त्या देवांना पण एक एक सीमा आहे, त्या सगळ्या गोष्टी. आपणच जर निर्माते आहोत, आपल्याच विचारांमध्ये शक्ती, तर आपण कुणाला नावं ठेवू शकतो? त्यामुळे हे समजून घ्या, की आत्ताही आपण ह्या गोष्टी बदलू शकतो. की आत्ताही मी जेव्हा म्हणते सारखी मी प्रेमप्रकाश पाठवते, ती इतकी शक्ती, इतकी ताकद आहे ना त्याच्यामध्ये, की आपलं भूतकाळ काय सगळ्या गोष्टी ती बदलू शकते. म्हणूनच आपण हे शिकतोय सगळ्या गोष्टी आणि खास करून ह्याच्यामध्ये ना क्षमाचं फार महत्व आहे. आपण खूप राग धरला असेल ना मनामध्ये हां, इथं दिलंच आहे बघा. 1 मिनिट. हां, इथं तेच दिलंय वाह! मी खरंच वाचलं नव्हतं हे. आत्ता अचानक माझ्या तोंडात आलं. पण मला ते दिसलं मनात धरलेला राग एवढंच दिसलं समोर. तर हां, मेधा इथून वाचा. रोगग्रस्त अवस्था निर्माण करणाऱ्या सर्वसामान्य विचारांपैकी एक म्हणजे मनात धरलेला राग. तुम्हाला वाटतं, की कोणीतरी तुमचे मन दुखावले आहे, म्हणून तुम्ही त्याच्याविषयी मनात राग धरून ठेवता. हा विचार तुमच्या जीवनशक्तीचा मुक्त प्रवाह थांबवतो.
प्रेम हीच तुमची जीवनशक्ती आहे. जेव्हा तुम्ही मनात राग धरता, तेव्हा तुम्ही जाणीवपूर्वक प्रेमाचा प्रवाह रोखता. असाच आणखी एक विचार म्हणजे एखाद्या गोष्टीविषयी वाटणारी भीती. पुन्हा कोणतीही भीती प्रेमाच्या प्रवाहाला अडथळा निर्माण करते. भीती म्हणजे तुम्ही परिपूर्ण आहात या सत्याचा नकार आणि तुमच्या परिपूर्णतेत कोणतीही गोष्ट बदल घडवू शकत नाही या वस्तुस्थितीचाही नकार होय. कशातरी प्रकारे कशातरी प्रकारे तुम्ही अशी धारणा निर्माण केली आहे की एखादी गोष्ट तुमच्या परिपूर्णतेवर आघात करू शकते आणि तुम्हाला अधोगतीकडे नेऊ शकते. ही निराधार भीती प्रेमाच्या जीवनदायी शक्तीलाच नाकारते. हम्म. आता ह्या 2 पॅराग्राफमध्ये आपल्या जवळ-जवळ सगळ्यांची उत्तर आहेत. आता आपण जे बोललो. कारण मला खरंच माहीत नव्हतं पुढे हे आहे. नाहीतर मी मगाशीच म्हटलं असतं. पण मी आज धडा नाही वाचलेला आहे. त्यामुळे माझ्या लक्षातच नाही की हे पुढे आहे. तर बघा, आत्ता जे आपण बोललो ना, म्हणजे मंजिरीताई बोलल्या किंवा आपण, तर ही कारणं पण असू शकतात. की आपले विचार तर आहेतच कारणीभूत, की आपण असं सहजपणे काही गोष्टी बोलतो. की बघ ना माझं असंच आहे, तसंच आहे. आपण किती गोष्टी बोलतो आपल्या लक्षात नाही येत आहे ना, आपण किती वेळा बोलून गेलो तशा गोष्टी. तर ते विचार तर आहेतच. पण महत्वाची कारणं इथं दिलेली आहेत बाबाजींनी, की राग आणि भीती. ह्या 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि तुम्ही जर लुईस वाचलं ना, लुईस याचं यू कॅन हील युअर लाईफ. मी सारखं-सारखं त्याचा उल्लेख का करते? कारण धडा आपला आरोग्याविषयी आहे आणि ते पुस्तक पूर्ण आरोग्याविषयी आहे. आणि मी जेव्हा ते वाचलं आणि माझ्या शरीरातले रोग बघितले ना, ज्याचा मला त्रास होत होता, अगदी परफेक्ट मॅच होत होता त्याच्यामध्ये. आता माझा अजून एक अनुभव सांगते. ही जी जॉ लाईन असते ना आपली, त्या जॉ लाईनला रात्री ह्या जबडा जो म्हणतो आपण हा, काही जणांना ना झोपेत असं दात असे करतो ना आपण, जसे रागाला आल्यानंतर, तसे होतात. दात एकमेकांवर घासणं. हा प्रकार होतो. मला व्हायचा तो. तर मी जेव्हा गेले, तर मला हे दुखायला लागलं. मला समजेना कशामुळं. तर डॉक्टरांनी मला सांगितलं, की तुम्ही काहीतरी राग धरून बसलाय मनामध्ये किंवा तुम्ही कुठलीतरी भीती आहे तुमच्यामध्ये आणि ते तुम्ही स्वप्नांमध्ये तुमचे दात असे एकमेकांवर असे तुम्ही घासताय, काहीतरी होतंय ते. मला खरंच माहीत नव्हतं. कॉन्शियसली मला समजेना, की नाही माझं तर असं काही नाही होत पण ते झोपेत व्हायचं. मग मी लुईस जेव्हा वाचलं केलं, तेव्हा मला त्या गोष्टी समजायला लागल्या, की जे काही आपला राग किंवा आहे ते सगळ्याचं इथं टेन्शन येत असतं ते किंवा तुमच्या मनातली भीती. खोलवर असणारी भीती. आता मला तर काही भीती नाही वाटत आहे. पण सबकॉन्शियसमध्ये काय गोष्टी कुणाला माहिती? आता उंचावरनं पडल्याची स्वप्न पडतात, पाण्यात बुडल्याची स्वप्न पडतात, आपली बस गेल्याची म्हणजे बस चुकल्याची स्वप्न पडतात, का ऑफिसला जातानाची घाई. ती जी घाई असते ना, की पेपर परीक्षेला देतानाची ती घाई. हे साधं नाहीये. माझा पेपर चुकतो का काय? किंवा मी वेळेत पोहोचेन का नाही कुठे जायची? वेळेत पोहोचेन का नाही? मुंबईसारख्या ठिकाणी ट्रॅफिकमध्ये, पुण्यासारख्या ठिकाणी, ही खूप मोठी भीती आहे. त्या भीतीपोटी आपण इतकी पळापळ करतो ना, उठल्यापासून पटपट कामं आवरतो. ती अँक्झायटी आहे. ती आपल्यामध्ये ते निर्माण करतं. किती स्वप्न पडतात आपल्याला अजून पण शाळेतली स्वप्न, बस चुकलीये, ट्रेन चुकलीये, पेपर चुकलाय. ह्या भीती आहेत. आणि त्या भीती कशाचा, की मी तिथं वेळेत पोहोचेन का नाही? तर हे पण एक मोठं टेन्शन आहे. वेळेत पोहोचेन का नाही एखाद्या ठिकाणी? ते स्वप्नात दिसायचं मला. किती वेळा तर मला दिसायचं ते आणि त्याच्यामुळं ते झालेलं निर्माण आणि मग मी ते जेव्हा समजून घेतलं या गोष्टी, ती अफर्मेशन म्हणायला लागली, की आता मी सेफ आहे. आता माझी शाळा संपली, कॉलेज संपली. हे सगळ्या गोष्टी जेव्हा हळू समजून मग मी ते स्वप्न पण पडणे बंद झाले तसे मला. म्हणजे कुठल्यातरी वयामध्ये झालेल्या घटना किती आत बसतात बघा. हे खूप सायकॉलॉजिकल सगळा गोंधळ आहे हा सगळा विचारांचा आणि जितकं आपण हे समजू ते आपले विचार कसे आहेत, आपल्या भावना प्रत्येकाचं एक सगळ्याशी कनेक्शन आहे शरीराशी तर. कारण शरीर आणि मन काही वेगळं नाहीच आहे. जर काही न्यूज ऐकली तर आपल्या पोटात लगेच गुडगुड होतं. इतके आपण शरीराशी कनेक्टेड आहेत. कारण शरीरच्या आतच सगळं आहे ना. ते तर एक आवरण आहे. त्याच्या आतमध्ये सगळ्या घडामोडी चालू आहेत. त्यामुळे इतका इम्पॅक्ट आहे ह्याचा, की जेव्हा तुम्ही एक मनात राग धरला, तेव्हा तुम्हाला वाटतं, की कुणीतरी तुमचं मन दुखावलंय, म्हणून मनात राग असतो. हा विचार काय करतो? जेवढा मी विचार करत जाईन, ह्या लोकांनी त्रास दिलाय, त्रास दिलाय, त्रास दिलाय. माझं लक्ष कुठे चाललंय सांगा? एकदम साधं लॉजिकल सांगते. जेव्हा मी खूप विचार करते एका गोष्टीचा, माझं लक्ष कुठे चाललंय? माझी एनर्जी म्हणतो आपण त्याला. त्या विचारावर चालली. त्या विचारावर चालली. म्हणजे मी भूतकाळात आहे. त्या माणसांचं आठवून आणि त्या विचारावर माझा सगळा फोकस आहे. आता माझा फोकस जर तिथं असेल, ही जीवनशक्ती आपल्या आतमध्ये जी वाहतीये सतत, तिच्याकडे लक्ष नाहीये.
मी फीलच नाही करत आहे स्वतःला. कारण मी आत्ता इथं बसूनही मी भूतकाळात त्या माणसाला आठवतीये किंवा त्या प्रसंगाला आठवते आणि त्या भावना. आणि त्यामुळे काय होतंय, जे फ्लो व्हायला लागले माझ्या आतनं, जो वर्तमान आहे तो मिस होतोय. म्हणजे स्वतःला फील करणं. म्हणून श्वासांवर राहतो आपण, की जेव्हा मी श्वास फील करत असते, तेव्हा मी वर्तमानात राहते. कॉन्शियसली श्वास फील करते, जागृतीने. तर जितकं मी हे करते ना वर्तमानात, म्हणून तर लिहिलंय द पॉवर ऑफ नाऊ. पुस्तक त्यामुळेच आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. किती आपण राग म्हणून आपल्याकडे सत्यासहित क्षमा करणे एक मोठा धडा दिलाय त्यांनी 6वा. की तुम्ही जितकं त्यांना माफ करत जाल. मी काय म्हणत होते, की ते त्यांच्यासाठी नाहीये, ते आपल्यासाठी आहे. कारण त्याचे हे परिणाम आहेत, की जर राग धरला, तुम्ही हे केलं, तुम्ही माणसाकडनं अनुभव घ्या ना, की या माणसाने मला असं केलं ना, नेक्स्ट टाईम तुम्ही त्याच्याजवळ जाऊ पण नका. ती बाउंडरी ठेवायची आपण. आपण कुठेही स्वतःला वीक नाही करायचं त्यासाठी, की त्यांनी इकडं मारलं, की मी इकडं पण मार. हे नाही करायचं आपल्याला. स्वतःचं संरक्षण करणे हा परमधर्म आहे आपला. आणि त्यासाठी आपण काहीही करू शकतो. त्या माणसाशी नाही बोला चालेल. संबंध तोडा, एक नंबर काम आहे. खूप चांगलं बरं होईल. कारण तेच तुम्हाला त्यावेळी करणं गरजेचं आहे. त्याच्यात पाप पुण्याचा विचारच नाहीये. असं कुठे लिहिलंय इथं, की तुम्ही बोललंच पाहिजे त्या लोकांशी, तुम्ही त्यांच्याशी प्रेमाचं नातं ठेवलंच पाहिजे. म्हणजे प्रेमाचं नातं म्हणजे तुम्ही त्यांना भेटलंच पाहिजे. असं कुठेही लिहिलं नाही. हे सगळं आपल्या मनाच्या खेळावर आहे. पूर्ण अभ्यासक्रम आपल्या विचारांवर आहे. फिजिकली तुम्ही शरीराने त्या माणसाला भेटा, नाही भेटा, तो तुमचा चॉईस आहे. पण तुम्ही मनातनं मात्र त्या सगळ्या गोष्टी क्लिअर करा. आणि जर होत नसेल, तर आपण त्यांच्यापासून लांब जाऊ शकतो. त्याच्यात काही वाईट नाहीये. तोडून टाका संबंध. की तुम्हाला जर असं वाटतंय, की नाही मला ह्याच्याने खूप हे होतंय आणि त्या लोकांमध्ये आपल्याला नाही बदल दिसत आहे, काही नाही होत आहे, तर तुम्ही काही दिवस त्यांच्यापासून स्पेस घेऊ शकता. कारण मी माझं संरक्षण करते. मी मला बघू ना आधी. मी व्यवस्थित असेल, हेल्दी असेल, निरोगी असेल, तर पुढे माझे नातेसंबंध मी छान ठेवू शकते. तोपर्यंत त्यांच्यामध्ये पण आपल्याला फरक दिसेल. पण आधी मी मला तर जपते. कारण मला बघणारं कोण आहे? करेक्ट आहे. ह्याच्यात स्वार्थ थोडीच आहे. माझ्या आतमध्ये पण ईश्वर आहे, त्यांच्या आतमध्ये पण ईश्वर आहे. पण आत्ता काहीतरी मला सिच्युएशन शिकवतीये. अशा वेळी मी उगाचच फोर्सफुली नाही मला हे असं करण्यात काही पॉइंट नाहीये. कारण मग तो राग वाढत जाणार, त्या भावना वाढत जाणार सगळ्या. तर ज्यावेळेस परिस्थिती आपल्याला एकटं टाकते ना, म्हणजे आपण आपल्या विचाराने ते क्रिएट केलेलं असतं, की मला एकटं राहणं हे आपल्यासाठी त्यावेळेस भलं असतं. कारण मी त्यामध्ये मला स्वतःलाही खूप लक्ष देते. आतमध्ये जाते स्वतःच्या, ध्यान लावते, एकटी राहते, स्वतःवर काम करते, विचार करते आपल्या स्वतःच्याच भावनांचा, विचारांचा. तो दिलेला आपल्याला वेळ असतो. त्यासाठी आपल्याला एकटं राहणं गरजेचं आहे. मग हे एवढे ऋषीमुनी एवढे गुहेत वगैरे जाऊन एवढी तपश्चर्या करायचे, सगळ्या संसारापासून अलिप्त व्हायचे आणि कुठेतरी जाऊन वर्षानुवर्ष जप हे करत बसायचे, तपश्चर्या, ध्यान लावायचे त्याच्यासाठीच. मग आपल्या आयुष्यात जेव्हा अशी परिस्थिती येते, जिथं आपल्याला एकटे वाटतं, खरं तर तो एकटेपणा नसतो. तो आपल्याला शिकवणारा काळ असतो. मग जेव्हा आपल्याला असं वाटतंय, की मला ह्या माणसांचा खूप त्रास होतोय, हे होतंय, तेव्हा आपल्याकडे एक पर्याय आहे, तो म्हणजे क्षमा करणं त्यांना, प्रेम पाठवणं. पण जर शरीराने लांब राहता येत असेल, तर अजून चांगलं त्यावेळी. कारण मी माझं संरक्षण करू शकते. पूर्ण मला हक्क आहे त्याचा, त्या गोष्टीचा. जर मला तसं करून पण नाही होत तर आपण स्पेस घेऊ शकतो ती. असाच एक आणखी विचार आणि हे आपलं कोण सांगतं? आपल्याला उच्च स्व सांगतो हे. हे मी सांगते म्हणून नाहीये. आपल्या उच्च स्वसोबत बसायचं, अंतःकरणामध्ये जायचं, बघायचं, की मी माझ्या विचारांमध्ये ही सुधारणा करते. पण मला आत्ता काय केलं पाहिजे? तू सांग मला. तो गाईडन्स तुमचा उच्च स्व त्या वेळेस देतो. म्हणूनच हे शिकणं महत्वाचं आहे. प्रेम हीच तुमची जीवनशक्ती आहे. जेव्हा तुम्ही मनात राग धरता, तेव्हा तुम्ही प्रेमाचा प्रवाह रोखता. आता इथं हे जे वाक्य आहे ना, हे वाक्य खूप महत्वाचं आहे बघा. हे वाक्य मी खूप दिवस लक्षात ठेवलं आणि मग मला खूप फायदा झाला याचा. प्रेम ही तुमची जीवनशक्ती आहे. जीवनशक्ती म्हणजे लाईफ फोर्स. आपण प्रेमाने जगतो. आपण भीतीने नाही जगत. पण मी जर मनात राग धरून ठेवला आणि खूप त्या गोष्टी धरल्या, तर माझा लाईफ फोर्स थांबवल्यासारखं आहे मी. मग त्यावेळेस काय होतं, जेव्हा मी राग व्यक्त करायला लागते, त्या माणसाच्या भावना, त्याची आठवणी यायला लागतात. माझा श्वास वर खाली होतो बघा. श्वास बारीक, बारीक, बारीक होतो. आपल्याला जाणवत पण नाही आपण श्वास घेतोय का नाही. ब्रीथिंग, ब्रीथिंगवर परिणाम आहे त्याचा. म्हणून ती जीवनशक्ती, की जेव्हा प्रेम असतं ना, कुठल्याही गोष्टीला आपण आनंदात असतो, तेव्हा आपले श्वास बघा कसे. सगळ्याचं कनेक्शन आहे. आपल्या विचारांचं, भावनांचं आपल्या श्वासांशी
आणि श्वासांचं शरीराशी. जेव्हा आपण प्रेमाच्या भावनेत असतो तेव्हा आपण उच्च व्हायब्रेशन मध्ये असतो. कारण आपले श्वास खूप छान आपण खोलवर घेत असतो, जाणीवपूर्वक असतो आणि त्यात ध्यान करणाऱ्या लोकांना तर ह्याचा खूप फायदा आहे, की आपल्याला ज्यावेळेस असा राग येतो तेव्हा आपण डीप ब्रीदिंग करतो आणि तोंडाने बाहेर सोडतो. म्हणजे आपण आपल्या श्वासांना थोडं सगळीकडं ऑक्सिजन देणं ह्या सगळ्या गोष्टी सुरू ठेवतो. मेडिकली पण ह्याचे किती परिणाम आहेत. डीप ब्रीदिंग करा, हे करा, अंक मोजा मनामध्ये, हे सगळं सांगितलेलं आहे आपल्याला. मग प्रेम जर आपली लाईफ फोर्स आहे, प्रेम कुठल्या कुठल्या सिच्युएशन मध्ये आपल्याला जाणवत नाही आतमध्ये, त्या सिच्युएशनवर आपल्याला काम करायचंय. आणि काय सतत 24 तास आपण त्या प्रेमाच्या अवस्थेत कुणाच्या बाहेरच्या माणसामुळे नाही राहू शकत. ते आतमध्येच फील करावं लागतं स्वतःबद्दल, स्वतःच्या उच्च स्वबद्दल, ईश्वराबद्दल. मी बाहेर कुणाकडनं अपेक्षा नाही करत, की 24 तास मला कुणीतरी प्रेम करावं, मी आनंद, असं होऊच शकत नाही, होऊच शकत नाही असं. कितीही ती व्यक्ती आपल्यावर प्रेम करतात, नाही होऊ शकत ना. आपल्याला शिकवलं काय चाललंय? तुमच्या आतच प्रेम आहे, तुम्हीच प्रेम आहात. हे आपल्याला शिकवलं चाललंय. तर रागाचा खूप मोठा फॅक्टर आहे. म्हणून क्षमा करणं, जे आपण एवढं काल पण परवा दिवशीच्या सत्रात बोललो, की जरी ते अवघड आहे ना, तरी करायचं ते. आपल्यासाठी करायचं, स्वतःसाठी करायचं. आणखी एक विचार म्हणजे भीती. आता ह्या भीतीमध्ये पण बघा, अचानक तुमच्या समोर काहीतरी असं अंधारात तुम्ही चाललात, अचानक काहीतरी आलं. आपण असं घाबरतो, म्हणजे श्वासांवर परत परिणाम. मग अशा भीती फक्त मी फिजिकल दाखवल्या, म्हणजे पाल आली किंवा काही आलं, की आपण असे घाबरतो. साप बघितला असं एकदमच जाताना, की घाबरतो आपण. ती भीती वेगळी. आणि आपल्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या इन्सिक्युरिटीज ज्याला आपण म्हणतो, त्या भीती वेगळ्याच. पैशाची भीती, नातं तुटायची भीती, अशा किती भीती आहेत आपण आपल्या भोवती. थोडं लक्ष द्या. जेव्हा जेव्हा आपण त्या भीतीचा विचार करतो, की उद्या पैसा आहे का नाही, माझी मुलं हे करतील का नाही, अशा अनेक भीती, की माझी मुलं मला सांभाळतील का नाही, ह्या लाँग टर्म भीती पण. त्या तर खूप पैशाचा एक वेळ किंवा ही एखादी अशी साप-बीप समोरून गेला तर तेवढ्यापुरतं, क्षणापुरतं. पण ह्या भीती खूप लाँग टर्मच्या भीती आहेत. खूप वर्ष आपण त्या मनात ठेवतो, माझी मुलं मला सांभाळतील ना, माझी सून मला विचारेल ना. ह्या भीती खूप डीप डाऊन असतात. त्यांची मुळं खूप खालीपर्यंत गेलेली आहेत. त्यांना असं 1-2 दिवसात आपण नाही काढू शकत. ह्याचा सगळ्याचा अॅनालिसिस करा, की माझ्या आयुष्यात काय-काय भीती आहेत. दिसण्यावर किती गोष्टी आहेत. मी अशी, म्हणजे कितीतरी बायका आहेत, की ज्या पुढचा विचार करून माझं दिसणं कसं असेल, मला त्यांना असं वाटतं, की मी जेव्हा त्या वयाला येईल तेव्हा मग ते चार्म नाही राहणार. हे अशा कितीतरी भीती आहेत आपल्यामध्ये. कितीतरी आहेत, की वय सांगायला पण बायका घाबरतात. कुणासमोर सांगायचं म्हणलं तरी. कशामुळे भीती? एजिंग होतंच. प्रत्येकाला ते दिलेलं आहे आपल्या सगळ्यांना. त्याच्यात काय भीती बाळगायची? तर ह्या सगळ्या भीतीच आहेत, की आपण ते सांगत नाही. कारण मी या वयाची सांगितल्यावर कुठेतरी माझ्या आतमध्ये समोरून मला कोणीतरी म्हणेल. कशासाठी म्हणेल? ते पण ते एके दिवशी त्या वयाला येणारच आहेत. हे आपण ठरवायचंय. आपण समाजाला नाही ठरवू द्यायचं. आणि जितकं आपण हे सगळं ॲक्सेप्ट करू ना आपल्या आतमध्ये ना, आपण फ्री आणि हलकं आणि मस्त राहतो. आरामात. माझं एज आहे बाबा 41. आता मी 40 क्रॉस केली. संपला विषय. कितीतरी माझ्या मैत्रिणी मला म्हणतात, "पण आता आम्हाला कसं एज आमचं एवढं झालंय, आपलं झालंय." मी म्हणलं, "त्याच्यात काय आहे?" आहे ते आहे. प्रत्येक जण एज करणार आहे, पुढे जाणार आहे. तर ह्याच भीती आहेत, कारण कुठेतरी काहीतरी ऐकलेलं. तर ह्या खूप छोट्या-छोट्या आपल्या आयुष्यामध्ये ना आपण खुलून जगतच नाही. आपण खूप भीतीमध्ये जगतो. त्या सगळ्यांचा विचार करा, की अशा काय भीती आहेत. काही जण तेवढी पैसा नसताना दाखवायला जातात. आमचा स्टेटस एवढा आहे. आम्ही इतके पैसेवाले आहोत. ह्या भीतीपोटी तर लोकांनी किती स्वतःचं हालत खराब करून घेतली. कंपॅरिझन. आता आपल्याला माहिती ह्याच्यावर सोशल मीडियावर टाकणाऱ्या पोस्ट ह्याच्यामुळं लोकांनी नसताना ते दाखवायचा प्रयत्न केला Instagramवर वगैरे. मग ह्यामुळेच त्यांच्यावर तशी वेळ येते पुढे जाऊन. की भीती, लोकं ॲक्सेप्ट करतील का माझ्या आहे त्या परिस्थिती, मिडल क्लास परिस्थितीला? किंवा त्याच्यापेक्षा खाली तर नाही, मग ते ओव्हर करून दाखवायचं, एक्झॅगरेट करून, नाही नसताना खोटं-खोटं दाखवायचं. ह्या सगळ्या भीतीच आहेत. खोलवर रुजलेल्या, की पैसा असेल तरच किंमत आहे. हे आपणच निर्माण केलेलं आहे आपल्या भीतीद्वारे, आपल्या इन्सिक्युरिटीजद्वारे. तर ह्याबद्दल जे सांगितलंय ना, की तुम्ही परिपूर्णतेत, भीती म्हणजे तुम्ही परिपूर्ण आहात या सत्याचा नकार. हां, हे बघा. आणि तुमच्या परिपूर्णतेत कोणतीही गोष्ट बदल घडवू शकत नाही या वस्तुस्थितीचा नकार. तुमच्याकडे पैसा कमी असू दे, तुम्ही एजनी 100 गाठली असेल किंवा तुम्ही दिसायला अगदीच काळे असाल, तुम्ही बुटके असाल, तुमचं नाकाचं हे असेल, ते असेल, काहीही असू दे.
हे वस्तुस्थिती जी आहे ना, की तुम्ही परिपूर्ण आहात, ईश्वराच्या प्रतिमेत आहात, हे बदलू शकत नाही. आणि ते मला शरीराला घेऊन असलेली भीती आहे. ज्यामुळे मी या सगळ्याला नाकारायचा प्रयत्न करते. नाही, नाही, नाही. माझं वय इतकं नाहीये किंवा माझ्या ह्या सगळ्या भीती. हे आपणच ऍक्सेप्ट नाही करत आहे. माझं शरीर जसं आहे तसं मला ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे. माझा कलर जसा आहे तसा मला आवडतो. माझी बॉडी जशी तशी मला आवडते. मी जशी तशी मला आवडते. ह्याचाच स्त्रीच्या बाबतीत जास्त हे होतं, पुरुषांच्या बाबतीत नाही म्हणून मी त्यांच्या बाबतीत जास्त नाही बोलत. पण स्त्रिया आज ह्याच्यातून फेस करतायत सगळ्या गोष्टी. आपण खूप बघतो या गोष्टी. प्रत्येक स्त्रीने स्वतःला जसं आहे तसं स्वीकारणं खूप गरजेचं आहे. नाहीतर मग स्वादिष्टान चक्राचे प्रॉब्लेम सुरू होतात. म्हणजे मी पण माझ्या आयुष्यात मुलगी आहे म्हणून मला खूप काही-काही गोष्टी होत्या माझ्या डोक्यामध्ये. ते मी फेस केलेले म्हणून मी सांगू शकते, की जसे आपण आहोत, आपण स्त्री आहोत, आपण पुरुष आहोत, जसे आहोत तसे आपण स्वतःला स्वीकारणं गरजेचं आहे. तर आपण समाज आपल्याला स्वीकारेल. जेव्हा आपण स्वतःला स्वीकारतो. आणि हे समाजासाठी नाहीच, आपल्यासाठीच करायचंय. कारण बघा हे सत्य तुमच्या समोर दिलंय बाबाजींनी, की या भीतीपोटी आपण खूप नुकसान करून घेतो. नको असताना दाखवायला जाणं. जे नको आहे ना आपलं, जे आपलं नाहीये ना सत्य स्वरूप, त्याच्यापासून आपण लांब आलो ना, की समजायचं. आपल्या आतमध्ये भीती आहे. कारण आपला मास्क आपण घातलाय आणि आपण उघडपणे नाही येत समोर, जसे आपण आहोत तसे. हे खूप गरजेचं आहे. मला मला कधीच वाटत नाही आता कोणी मला विचारलं, मी सांगते माझं वय 41 आहे. त्याच्यात काय घाबरायचं आणि त्याच्यात काय भीती बाळगायची? हे शरीर आहे, त्याला वय दिलंय, आपल्या टाईम प्रमाणे आपण वर चाललोय. दॅट्स इट. हे नॉर्मल आहे अगदी. तर ह्या गोष्टी प्लीज समजून घ्या, की या खोलवर परिणाम करतात आपल्याला. आपण नाही जर असं खुलून बोललो ना, तर खोलवर परिणाम करतात या गोष्टी आपल्याला, जे आपल्याला नकोय. म्हणजे आपणच आरोग्य खराब करून घेतो. या छोट्या-छोट्या गोष्टींपायी. बघायला गेलं तर हा देह कधीच जाणार आहे निघून. राहणार पण नाही आपल्यासोबत. आणि त्याच्यासाठी आपण आत्ता असं आयुष्य जगतोय, की जे ईश्वराचं नाहीये. आपण ठरवायचं मला प्रायोरिटी कशाला द्यायची. कशातरी प्रकारे तुम्ही अशी धारणा निर्माण केली आहे, की एखादी गोष्ट तुमच्या परिपूर्णतेवर आघात करू शकते आणि अधोगतीकडे नेऊ शकते. ही निराधार भीती प्रेमाच्या जीवनदायी शक्तीलाच नाकारते बघा. आपणच धारणा केली, आपणच समज करून घेतलेत. आपल्याला असं वाटतं कारण 4 लोकं समाजात तसं बोलतात म्हणून. त्यांना नाही बदलू शकत आपण, पण आपण स्वतःला बदलू शकतो. त्यांना नाही म्हणू शकत तुम्ही असं म्हणू नका. पण मी म्हणू शकते ना, कारण हे माझं सत्य स्वरूप आहे. माझे गुण आणि दोष दोन्ही माझेच आहेत. ते मी म्हणू शकते. तर प्लीज हा धडा व्यवस्थित वाचा, कारण या धड्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला समजतायत आणि खूप ह्याच्यामुळं आपण फ्री होऊन जाणार आहेत. मनाने फ्री होणार, शरीराने पण आपण खूप चांगलं जगणार आहे. जेव्हा आपण हे खरंच आपल्या आयुष्यात उतरवू तेव्हा. थांब येतात ते इथून वाचा. हां. प्रेमाची जीवनशक्ती तुमच्या परिपूर्णतेची सदैव ओळख ठेवते. ती जेव्हा प्रवाहित होते, तेव्हा तुम्हाला केवळ त्या परिपूर्णतेचाच अनुभव येतो. वेदनेचा वेदनेचा अनुभव कसा का असेना, जेव्हा प्रेमाची जीवनशक्ती तुमच्या जीवनात प्रवेश करते, तेव्हा परिपूर्णता अपरिहार्यपणे पुन्हा प्रगट होते. ईश्वराच्या विचारांशी एकरूप नसलेला प्रत्येक विचार हा दुःखाची शक्यता निर्माण करतो. तुमच्या त्या विचारांकडे पहा, जे ईश्वरांच्या विचारांशी विसंगत आहेत. त्यापैकी कोणताही विचार आजाराला कारणीभूत ठरू शकतो. कारण असे प्रत्येक विचार तुमच्या खऱ्या स्वरूपालाच नाकारून प्रेमालाही नाकारतात. तुमच्या अशा कोणत्या विचारात परिवर्तन आवश्यक आहे? याचा अधिक विस्तार येथे केला जाणार नाही. ते कोणते आहेत? ते तुम्हालाच ठाऊक आहेत. हेच विचार तुमच्या प्रेमाच्या अखंड प्रवाहात अडथळे निर्माण करते. अडथळे निर्माण करतात. आता ह्या 3 पॅराग्राफमध्ये पुन्हा तुम्ही जेव्हा वाचाल तेव्हा लक्षात येईल, की आपल्या आयुष्यात जसं लहानपणी आपण राग खूप करतो. छोट्या-छोट्या गोष्टींवर रुसतो. पण तितक्या लवकर सोडतो पण. पण काही राग असे असतात, की जे पालकांकडून मुलांना मिळालेले असतात, ते अखंडपणे त्यांच्या मनात राहतात. आई लहानपणी सोडून जाती. घरामध्ये डिव्होर्स होतो. भांडणं सतत चाललेली असतात. ती भीती असते. ती भांडणं बघून त्या शिव्यागाळी होतात, मारहाण होते. या गोष्टी बघून त्या मुलांमध्ये जी भीती आहे ना, ती पुढे जाऊन जर त्यांनी व्यक्त नाही केलं, ती सांगितली नाही किंवा त्याच्यावर काम नाही केलं, तर त्या भीतीमुळं त्यांच्या शरीरामध्ये आजार होतात. तर ह्याला अनेक कारणं आहेत. पहिलं कारण आहे आपले विचार. दुसरं कारण आहे आपल्या मनामध्ये असणारा राग.
कुठल्या तरी माणसाचा जुना प्रसंग, अनेकांचे राग धरून ठेवलेले रुसवे फुगवे, तर नाही जरी बोललं तर आपण ते काढायचे, रोज सत्याचे क्षमा करायचं, त्यांना प्रेम पाठवायचं. नाही तुम्ही जरी बोललात तरी, हे आपण बघितलं. तिसरं म्हणजे भीती. तर भीतीमध्ये पण हेच आहे, आई वडिलांमध्ये जर पटत नाही, लहानपणी खूप त्रास बघितलाय, पुढे जाऊन त्या मुलाला लग्न नाही करावं वाटणार, त्या मुलीला लग्न नाही करावं वाटणार, किंवा आजूबाजूला समाजात जे घडतंय त्याची पण भीती असते. अनेक कारणं आहेत, अनेक कारणं आहेत. तर ह्या गोष्टी तेव्हाच आपण सॉल्व्ह करू शकतो, जेव्हा आपण त्याचा सामना करतो, की हे माझ्या आतमध्ये ब्लॉक आहे. आजच एक उदाहरण सांगते. आपलेच एक मास्टर आहेत, ते म्हणजे हेल्थ रिलेटेड नाहीये, पण एक सांगते. कार घ्यायची होती त्यांना, गाडी, आणि त्यांनी सगळं झालं होतं आणि ते काहीतरी काम अडलं. त्यांनी मला विचारलं, की कशामुळे झालं असेल? मी म्हणलं, डोळे बंद करा, हृदयात जा आणि विचारा, की कुठला विचार आहे की ती गाडी तुमच्या घरी येत नाहीये, एवढं सगळं प्लॅनिंग करून पण. तुमच्या आतमध्ये कुठला ब्लॉकेज आहे तुम्हीच बघा. हे मी त्यांना सांगितलं. म्हणजे आपलेच विचार आहेत, जर काम अडलं, कुठे काही होतंय, आपल्याच आतमध्ये काहीतरी एक विचार आहे, जो गाडीला थांबवतोय किंवा कुठल्याही कामाला थांबवतोय. अगदी तसं आहे, की प्रेमाची जीवनशक्ती ही तुमची परिपूर्णता आहे. त्या माणसाला माफ करून मी शांत फील करणार आहे, मी प्रेम फील करणार आहे. म्हणून माफ करायचंय. आणि जेव्हा हे व्यवस्थित होतं ना, तुम्ही माफ करायला लागता ना, तुमची ती चक्र ब्लॉक झालेली क्लिअर व्हायला लागतात. एनर्जी पुन्हा छान फ्लो व्हायला लागते. का? मी डोळे मिटते, त्या माणसांना समोर आणते, मी तुम्हाला क्षमा करते, प्रेम पाठवते, प्रेम. आय फील लाईट. जेव्हा मला शांत वाटतं, हलकं वाटतं, तेव्हा ती एनर्जी सहज फ्लो व्हायला लागते. आणि जिथं कुठे त्याला स्पीड ब्रेकर आला, की तिथं त्याला कळतं, की हे अजून काहीतरी आहे. मग ती शक्ती जी आहे, यालाच म्हणतो आपण कॉस्मिक एनर्जी, लाईफ फोर्स, आणि जी ध्यानामध्ये भरपूर येते. ध्यानामध्ये आपण विचार शांत करतो, त्यावेळेस ती आरामात शरीरात व्हायला लागते. म्हणून ध्यान करणं महत्वाचं आहे. तासनतास ध्यान करतो आपण ना, ती एनर्जी घेत असतो. जिथं कुठे अडथळे आहेत, ती जाऊन काढते त्या सगळ्या चक्रांमधली आणि ते ब्लॉकेजेस क्लिअर करते. पण आपण ध्यानातनं उठतो आणि कुणाचा तरी राग धरतो, परत तिथं एनर्जी ब्लॉकेज तयार होतात. म्हणून ध्यान करून आपण पूर्ण बरे होऊ शकत नाही, जोपर्यंत आपल्या विचारांवर काम करत नाही. हे कनेक्शन लक्षात घ्या. ध्यान करतोय, एनर्जी येते छान, पण उठल्यावर काय? पुन्हा ह्याचं काहीतरी आठवलं, त्याचं काहीतरी आठवलं, भीती वाटली, उद्याचं काय, परवाचं काय? हे सगळं कनेक्टेड आहे. ते चक्रांशी तुम्ही क्लिअर करताय, चक्र एनर्जी देतं तुम्हाला. पण पुन्हा काय? परत 4-5 दिवसांनी आपल्या मनात तसेच विचार. मूळ कुठे आहे? विचारांमध्ये. मग विचार बदलू आपण आधी. विचार बदलायचे आणि मग ध्यान करायचं. मग ते बेस्ट कॉम्बिनेशन आहे. आणि विचार कसे बदलू शकतो? ज्ञान घेऊन. म्हणून ध्यान आणि ज्ञान म्हणलंय आपल्याकडं. हे खूप डीप आहे. उगाचच नाही सांगितलेल्या आपल्याला या सगळ्यांना गोष्टी, इन्क्लुडिंग मी. मला सुद्धा हे सगळं असंच आहे, की मलाही माझ्यावर आत्ताही मी काम करते, रोज काम करते. तुम्हाला म्हणजे तुम्हाला नाही म्हणत आहे. तर हे माझ्या बाबतीत पण आहे. म्हणून ह्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे, की विचार मूळ आहेत. विचारांपासून सुरुवात आहे. विचार आला म्हणून ध्यानाला बसतो आपण. मग त्याच्यासाठी तुम्ही आभा स्वच्छ करा, आभा बंद करा. क्षमा करण्यासाठी प्रेम पाठवा त्या व्यक्तींना. हे सगळं कनेक्शन आहे त्याचं. व्यवस्थित कनेक्शन आहे. ही प्रॅक्टिस करायला लागलो ना युनिफेडची, ध्यानाचा पण खूप फायदा होईल तुम्हाला मग. हे करत असताना ध्यान केलं तर. म्हणून मी याला पहिल्याच वेळेस डबल धमाका म्हणत होते. कारण हे करत असताना आपलं अंतःकरण शुद्धी व्हायला लागली, क्लीनिंग व्हायला लागला, प्लस ध्यानाची जोड. म्हणजे एनर्जी आपण साठवून ठेवायला लागलो. नको त्या गोष्टीत एनर्जी नाही जात आहे. ते बकेट असते ना, खाली छिद्र पडलंय, वरनं पाणी येते, खालनं सगळं गळून चाललंय. कारण शुद्धीच नाहीये, विचारच नाहीयेत, आपल्याला समजत नाहीये, की आपण काय केलं पाहिजे. मग नुसतं ध्यान करून एनर्जी सगळी निघून चालली खालनं. अशा लोकांना देतोय आपण, ज्यांच्याबद्दल विचार करतोय. अशा भीती आहेत मनामध्ये, त्या सगळ्यांना एनर्जी देतोय आपण. आपली एनर्जी साठवलेली ध्यानातनं. आपण किती अवेअर असलं पाहिजे ना या गोष्टींमध्ये. जेव्हा प्रेमाची शक्ती तुमच्या आयुष्यात येते ना, तेव्हा परिपूर्णता पुन्हा प्रकट होते बघा. आणि खरंच आहे ना, तुम्ही माफ म्हणून तर आपल्याकडे 40 दिवसाचं फॉरगिव्हनेस ध्यान हे ते करायला सांगतात. तुम्ही रोज त्या माणसांना माफ करा. त्या भीतीला तुम्ही सोडून द्या. त्याच्या अपोझिट असे, म्हणजे त्याच्यासाठी अफर्मेशन वापरा. ती सत्य म्हणायला लागा. तेव्हा तुम्हाला जाणवेल, की माझा आजार बरा झालाय शरीराचा. जे लुईस हेनी सांगितलंय ना, की ह्या आजाराला तुम्ही हे बोला वाक्य. त्याच्यासाठीच सांगितलंय. की त्याच्यामुळे आपण पुरा फ्लो व्यवस्थित व्हायला लागतो आणि शरीर आपलं चांगलं व्हायला लागतं. ईश्वराच्या विचारांशी एकरूप नसलेला प्रत्येक विचार हा दुःख निर्माण करतो. तुमच्या विचारांकडे बघा. जे ईश्वराच्या विचारांच्या विपरीत आहेत, उलट आहेत. आणि यापैकी कुठलाही विचार आजाराला कारणीभूत ठरू शकतो.
जो कुठला विचार ईश्वराचा नाहीये, आत्मविश्वास कमी, पोटाचे आजार. कारण आत्मविश्वासाचं चक्र कुठलं आहे? मणिपूर चक्र आहे. तुम्ही जर स्वतःवर सारखं अविश्वास दाखवताय, माझ्या आतनं इंट्युशन येतात, पण मी स्वतःवरच विश्वास नाहीये, पोटाचे आजार निर्माण व्हायला लागतात. नीट बघा या सगळ्याचं कनेक्शन, कारण मणिपूर चक्र त्याच्याशी संबंधित आहे. तिथून सगळी उष्णता आपण ऍक्शन नाही घेत, आपण आळस करतोय. मणिपूर चक्रावर काम करा, कारण ती शक्ती आहे ऍक्शन घेण्याची. डीपली कनेक्टेड आहे, जे आपल्या पद्धतीने म्हणजे जुन्या आपल्या सगळ्यांना माहिती होतं ऋषीमुनींना, म्हणून ते चक्र तिथं काय म्हणायचं, काय अफर्मेशन वापरायचे हे त्यांना माहित होतं सगळं. ते इतके आपले ऍडव्हान्स होते, आपले सगळे पूर्वज, आपले ऋषीमुनी. यापैकी कोणताही आजार विचाराला कारणीभूत. असे विचार तुमच्या खऱ्या स्वरूपालाच नाकारून प्रेमालाही नाकारतात. सी, जसे तुम्ही आहात तसे ऍक्सेप्ट करा, तसे राहा. जास्तीत जास्त खुलं मास्क फ्री जगायचा प्रयत्न करा. तुमचे सगळे आजार कमी व्हायला लागतील. नाही तुम्ही बोललात, घशाचे आजार निर्माण होतात. इच्छा असून पण बोलणं टाळताय, व्यक्त होणं टाळताय. का तर लोक काय म्हणतील, कोण काय म्हणेल, कोण काय म्हणेल. थायरॉइडचा त्रास, बाकीचे त्रास सुरू होतात, हे आपल्यालाही माहिती. तसंच आहे हे सगळं. म्हणून तिथं म्हणले की खऱ्या स्वरूपाला जर तुम्ही नाकारलं, तर तुम्ही आजाराला आमंत्रण देत आहात. जसं आहे तसंच आपण राहायचं. अजून बरंच आहे, तर आपण उद्याच घेऊ हे उरलेलं. मला वाटतं एक पान राहिलंय अजून, मोठं केलंय म्हणून ते दिसते. पण हा धडा नीट समजून घेणं गरजेचं आहे, कारण आपण घरोघरी रोजच्या रोज आपण अशा गोष्टी फेस करतोय. म्हणून मी हे थोडं डिटेलमध्ये घेतला, पण हरकत नाही. याच्यामध्ये आपण जो उद्याचा दिवस आहे, उद्याच्या दिवसामध्ये आपलं हे संपून जाईल. तर इथपर्यंत आपण आलोय. अशा कोणत्या विचारात इथून आलोय, तर एवढं आपलं शिल्लक राहिलेलं आहे. ठीक आहे, तर आपण हे उद्या कंटिन्यू करू. याबद्दल तुम्हाला मी हा धडा शेअर करून ठेवते. तुम्ही पण हा धडा वाचा. आजच शेअर केलाय, करते मी आज. आता लगेच करते. उद्या सकाळी उठल्या उठल्या पूर्ण धडा वाचा शेवटपर्यंत. जरी आपलं वाचन नाही झालं, तुम्हाला तो कळेल. कारण मेन जो भाग होता तो एक्सप्लेन झालेला आहे आपला. शेवटचं फक्त एक पान राहिलंय, जिथे आपण सूत्र तयार करतोय चांगल्या आरोग्यासाठी. तर ते आपण उद्या बघू. आपले विचार लिहून ठेवा. आपल्याला जो शरीरातला आजार आहे ना आता, एकदम सोपं सांगते तुम्हाला. आपल्या शरीराचा आजार काय आहे बघा. त्याच्या पुढे लिहून बघायचं की ह्याच्याशी निगडीत माझे आता विचार काय काय आहेत, जे ईश्वराचे विचार नाहीयेत. मला कुठली भीती आहे का? मला कुठे स्वतःबद्दल कमी वाटतंय का? मी कमीपणा वाटतोय का? आत्मविश्वास नाहीये का? हे सगळं एक एक विचार त्याला जोडलेला आहे बरं का. त्यामुळे जे तुमच्या मनात आता जे आहेत ना, प्रेम, प्रकाश, आनंद, समृद्धी, समाधान, जे आपण ईश्वराचे गुण म्हणतो, त्याला सोडून जो विचार आहे ना, तो लिहून काढा. आणि मग बघा त्याचं आणि त्याचं काय कनेक्शन आहे. तुम्हालाच उत्तर मिळेल. तेच आपण करणार आहेत पुढच्या ह्या धड्याच्या शेवटी, जे त्यांनी सांगितले बाबाजींनी, की असे विचार ओळखा. उच्च स्वला मागा, शांत बसा हृदयात जा, हेच करणार आहे. उच्च स्वला तर आपण विचारूच डोळे बंद करून हृदयात जाऊन. पण तुम्हाला ही कॉन्शियसली जागृतीने माहित असतात, तर ते पहिलं विचारा. काय वाटतंय तुम्हाला वरवरपणे? असं काही असेल शरीरामध्ये आजार. उर्वरित धडा आपण उद्या घेऊ. तर तुम्हाला सगळ्यांना प्रेम आणि प्रकाश. सकाळी पहाटे 5 ला उद्या आपलं PMC महाराष्ट्रावर आहे सत्र. तर तुम्ही सगळेजण जॉईन व्हा त्याच्यावर. आपण सनशाईनचा पहिला धडा सुरू करतोय. तर याच नोटवर आपण थांबू आणि शुभरात्री. प्रेम आणि